नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2. ॲक्च्युली मी 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2चे सगळे लेसन्स ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते सगळे लेसन्स पाहिले असतील. ते सगळे पार्ट वाईज व्हिडिओज आहेत. जसे की तुम्हाला लेसन नंबर 1चे 4 व्हिडिओज पाहायला मिळतील, लेसन नंबर 2चे अजून काही व्हिडिओज असेल तर ते पाहायला मिळतील. पण हे मी वन शॉट व्हिडिओज तयार करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण लेसन, पूर्ण चॅप्टर एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ओके, सो लेट अस स्टार्ट. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी अजून व्हिडिओज अपलोड करेन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एकूण 10 लेसन्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट लेसन आहे दॅट इज हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. ओके, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशनमध्ये आपण काय काय शिकणार आहोत त्याआधी आपण एकदा बघून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण लेसनला स्टार्ट करूया. हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अदर जनरेशन वाया जीन्स, त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. पण नेमकं हेरिडिटी म्हणजे काय? तर तुम्ही ऐकलं असेल की तुमचे आजी आजोबा किंवा तुमच्या घरातील नातेवाईक असे म्हणतात की तुझं नाक तुझ्या आईसारखं आहे, तुझे डोळे तुझ्या वडिलांसारखे आहेत, तुझी हाईट तुझ्या पप्पांवरती गेली आहे, असं अनेकदा काहीतरी म्हणत असतील. मग याचा अर्थ काय? असं का होतं की आपलं नाक आपल्या आईसारखं आहे किंवा आपले डोळे आपल्या वडिलांसारखे आहेत? असं का होत असतं? कारण हे जे हेरिडिटी कॅरेक्टर्स आहेत जे की आईवडिलांमध्ये असतात तर ते आपल्याकडे ट्रान्सफर होतात वाया जीन्स. जीन्स म्हणजे तुम्हाला माहिती असेलच, जसं की एक सेल आहे. ओके, हा एक सेल आहे, याच्यामध्ये आहे न्यूक्लियस. एक सेल आहे, सेलमध्ये काय असतात? सेलमध्ये काय असतो? न्यूक्लियस असतो आणि या न्यूक्लियसमध्ये असतात DNA. ओके, DNA तुम्ही पाहिले असेल, अशा शेपचे असतात, हो ना? हा, याच्यामध्ये असे स्ट्रेन्स असतात आणि DNAच्या सेगमेंटला आपण काय म्हणतो? जीन. सो हे जे जीन आहेत यांच्या थ्रू जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स मदर आणि फादरमध्ये आहेत तर ते ट्रान्समिट होतात ऑफस्प्रिंगकडे. ओके, आणि त्याच्यामुळे आपलं नाक किंवा आपलं कान, आपले छोटंसं गुबगुबीत गाल हे आपल्या आईवडिलांप्रमाणे म्हणजे आईप्रमाणे किंवा वडिलांप्रमाणे होतात. परंतु बऱ्याच वेळा हे ना आईवडिलांप्रमाणे असतात, ते वेगळ्याच कसे तरी असतात. मग ते का होतात? तर जेव्हा बायोलॉजिकल कॅरेक्टर्स मदर आणि फादरकडून येत असतात तेव्हा त्यांचं रिकॉम्बिनेशन होतं. ते रिकॉम्बिनेशन काय असतं किंवा ते कसं होतं हे सगळं आपण रिप्रोडक्शन या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, म्हणजे चॅप्टर नंबर 3मध्ये बघणार आहोतच, तेव्हा तुम्हाला ते कळेलच. फक्त आता आपण एवढंच लक्षात घेऊया की हे जे कॅरेक्टर्स आहेत तर ते मदर किंवा फादरकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होतात. ऑफस्प्रिंग म्हणजेच काय? बेबीकडे ट्रान्सफर होतात, त्याला आपण म्हणतो हेरिडिटी. इव्हॉल्युशन म्हणजे काय? इव्हॉल्युशन म्हणजे जे ग्रॅज्युअल चेंजेस होतात. ग्रॅज्युअल म्हणजे काय? जे स्लोली चेंजेस होतात, जे की कंटिन्युअसली चालू असतात नेचरमध्ये, त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. म्हणजेच काय की पूर्वी माकड होते, माकडांपासून माणूस तयार झाला. लगेच झाला का? एका रात्रीत माकडाचा माणूस झाला का? नाही. तर ती एक प्रोसेस होती. मग ती जी प्रोसेस आहे ती हळूहळू घडत गेली, हळूहळू चेंजेस होत गेले. पहिल्यांदा जो माकड होता तर तो म्हणजे त्याचे नावं पण आहे, त्याच्यामध्ये आपण ते सगळं डिटेलमध्ये शिकतो. आता मी फक्त साध्या भाषेमध्ये सांगते तुम्हाला की एक माकड होता तर ते पहिल्यांदा त्याच्या अंगावरती खूप सारे केस होते. मग हळूहळू त्याच्या अंगावरचे केस निघू लागले. मग हळूहळू तो स्ट्रेट चालू लागला. स्ट्रेट चालल्यानंतर त्याचे हात तो वेगळ्या वेगळ्या कामांसाठी वापरू लागला. तर मग असं करत करत त्याचा ब्रेन डेव्हलप होत गेला आणि मग जो आहे तर तो वाईज मॅन तयार झाला, म्हणजे वेल डेव्हलप्ड माणूस तयार झाला. ओके, सो ही जी काही प्रोसेस आहे तर त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन, जी की स्लोली ग्रॅज्युअली होत राहणारी प्रोसेस आहे, कंटिन्युअसली होत असते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. सो आय होप की तुम्हाला लेसनचं जे नाव आहे त्याचा अर्थ समजला असेल. नेक्स्ट आहे हेरिडिटी आणि हेरिटरी चेंजेस. आता हेरिडिटी म्हणजे काय आपण पाहिलं? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. हेरिटरी चेंजेस म्हणजे काय? आता जेव्हा हे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होत असतात मदर किंवा फादरपासून ऑफस्प्रिंगकडे तर तेव्हा त्याच्यामध्ये बदल होतात. म्हणजे तुम्ही म्युटेशन वगैरे लास्ट स्टँडर्डला पाहिलेलं आहे, 9th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. म्युटेशन होतं. म्युटेशन म्हणजे काय की कधी कधी न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स जो असतो जीनमध्ये तर त्याच्यामध्ये काहीतरी सडन चेंजेस घडून येतात, त्याच्यामुळे काय होतं? म्युटेशन होतं. म्युटेशन झाल्यानंतर बरेचसे आजार होतात, जसं की डाऊन सिंड्रोम असेल किंवा टर्नल सिंड्रोम असेल किंवा सिकल सेल ॲनिमिया असेल, तर यांसारखे अनेक आजार होऊ शकतात. तर ते पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आहे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन, जो की सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये एक्झामला काय विचारतात तर फक्त डेफिनेशन विचारतात आणि त्याची डायग्राम आहे तर ती ओळखण्यासाठी विचारली जाऊ शकते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन याची डेफिनेशन महत्त्वाची आहे आणि इव्हॉल्युशनची प्रोसेस त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे एक्सरसाइजमध्ये, तर ती आपण करणार आहोत. नेक्स्ट आहे एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. आपण म्हणतो की इव्हॉल्युशन झालं, पण काय पुरावा आहे? कशामुळे आपण म्हणू शकतो की इव्हॉल्युशन झाले? तर ते जे काही पुरावे आहेत तर ते एकूण 6 पुरावे आहेत. एकदम छोटेसे, सिंपल आणि मस्त आहेत, तर ते 6 पुरावे आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. सो डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन काय होते? तुम्ही ती 5वीला शिकला असाल हिस्ट्रीमध्ये, आय थिंक सो, की त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की सक्षम तोच जगतो, म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे जो फिट आहे
सराउंडिंगमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यानुसार स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन्स घडून आणण्यासाठी जो फिट आहे तर तोच जगू शकतो. नेक्स्ट आहे लेमार्किझम, ही पण एक थिअरी आहे. स्पेसिएशन हे पण एक टॉपिक आहे जे की आपण बघणार आहोत, छोटंसं टॉपिक आहे. आणि नेक्स्ट आहे ह्युमन इव्होल्युशन, की ह्युमनचं इव्होल्युशन कसं झालं तर ते सगळी प्रोसेस आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जे मागच्या इयत्तेमध्ये शिकलो त्याच्यावरती आधारित 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे विच कंपोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरीज हेरिडेटरी कॅरेक्टर्स. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अनेक कंपोनंट्स आहेत तर त्याच्यामध्ये सेल्युलर न्यूक्लियस म्हणजे जसं की सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये खूप सारे DNA असतात, DNAच्या सेगमेंटला आपण जीन बोलतो. हे झालं, ही सगळी प्रोसेस झाली. तर आता आपले जे हेरिडेटरी कॅरेक्टर्स आहेत तर ते कोण ट्रान्समिट करतं किंवा कोण कॅरी करतं तर जीन करतं. ओके, याचा आन्सर आहे जीन. आता जीन क्रोमोझोम तुम्हाला माहिती असेल की हे जे आहे न्यूक्लियस याच्यामध्ये काय असतात वेगवेगळ्या प्रकारचे असे क्रोमोझोम्स असतात. क्रोमोझोम्समध्ये काय असतात DNA काय असतं जीन्स. म्हणजे काय थोडक्यात जीन्स पण ट्रान्समिट करते आणि जीन्स ट्रान्समिट करत असताना जीन्स जर क्रोमोझोममध्ये प्रेझेंट आहे तर क्रोमोझोम पण ट्रान्समिट करते. पण सगळ्यात बेसिक आन्सर काय आहे जीन्स, जे की तुम्ही इथे पण बघू शकता. ओके, ते आपण रीड करताना तुम्हाला कळेलच. नेक्स्ट आहे व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट टू दी प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे काय बेबी किंवा ऑफस्प्रिंग. ओके, सो हे जे कॅरेक्टर्स आहेत फिजिकल असो किंवा मेंटल कॅरेक्टर्स हे ट्रान्सफर होत आहेत मदर किंवा फादरपासून प्रोजेनीकडे. तर याला आपण काय म्हणतो, याला आपण हेरिडिटी म्हणतो. ओके, हेरिडिटी स्पेलिंग चुकलेली आहे ते ई आहे. ओके, ह्याला आपण हेरिडिटी म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच आर द कंपोनंट्स द DNA मॉलिक्युल्स. DNA मॉलिक्युल्सचे कंपोनंट्स काय आहेत किंवा DNA कशापासून बनलेला आहे. DNAचं फुल फॉर्म जर तुम्ही पाहिलं तर डिऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड DNAचं काय आहे फुल फॉर्म आहे. आता DNAमध्ये काय काय असतं तर DNAमध्ये डिऑक्झिरायबोज शुगर असतात, त्याचबरोबर फॉस्फरिक ॲसिड असतं, नायट्रोजनस बेसेस असतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, प्युरिन्स आहेत आणि पायरीमाइड्स आहेत. ओके, सो हे 2 प्रकार असतात. आता याच्यामध्ये प्युरिन्समध्ये तुम्ही पाहिलं असेल ॲडिनाइन आणि ग्वानाइन असतं आणि पायरीमाइड्समध्ये तुम्हाला माहिती आहे थायमिन असतं आणि सायटोसिन असतं. आता या ठिकाणी हे जे थायमिन आहे तर थायमिन DNA मध्ये प्रेझेंट असतं आणि जर RNA असेल तर RNAमध्ये थायमिनच्या जागेवरती युरॅसिल प्रेझेंट असतं. हे सगळं आपण लास्ट स्टँडर्डला पाहिलेलं आहे, सो तुम्हाला माहिती असेल. नेक्स्ट आहे हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. यू नो दॅट हेरिडिटी आहे हे. You know that heredity is the transfer of biological characters from one generation to another via gene. तुम्हाला माहिती आहे की हेरिडिटी म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू दी अदर जनरेशन. कशाच्या मार्फत, जीनच्या मार्फत, वाया जीन. जोहान ग्रेगर मेंडल इज पायनर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. यांचं पण नाव तुम्ही ऐकलं असेल. जोहान ग्रेगर मेंडल यांना काय म्हटलं जातं, पायनर म्हणजे काय, त्यांनी शोध लावलेला आहे मॉडर्न जेनेटिक्सचा. जसं की आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो तर त्याचप्रमाणे त्याला पायनर पण म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट आहे अराउंड द पिरियड ऑफ 1886 इट टूक अ लॉंग टाईम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्ल्युजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. म्हणजे 1886च्या दरम्यान खूप वेळ घेतला गेला कशासाठी की त्यांनी जे रिसर्च केलं होतं तर त्याचं कन्क्ल्युजन वगैरे सगळं करण्यासाठी, हेरिडिटीबद्दल त्यांनी रिसर्च केलं होतं. सो हे जे सगळं कन्क्ल्युजन वगैरे आहे तर ते करण्यासाठी खूप कालावधी गेला. कारण हे काय त्या काळी एवढे सगळे आपल्याकडे आता खूप साऱ्या सुविधा आहेत सगळं काही नॉलेज मिळवण्यासाठी, पण त्या काळामध्ये एवढं नव्हतं. सो त्याच्यामुळे त्यांना सगळे शोध लावावे लागत होते आणि ते शोध लावल्यानंतर त्याच्यावरती कन्क्ल्युजन वगैरे हे सगळं करण्यासाठी खूप वेळ लागत होता. आणि इन 1901 the reason behind the sudden changes were understood due to the mutational theory of Hugo de Vries. म्हणजे ह्युगो de Vries हे सायंटिस्ट आहेत आणि यांनी खूप शोध लावल्यानंतर म्हणजे जे सडन चेंजेस होत असतात, जे की म्युटेशन होत असतं तर ते ह्युगो de Vries यांनी शोधून काढलं होतं, ज्याला की म्हणतो आपण म्युटेशनल थिअरी. याच्याबद्दल एक रिकामी जागा पण आहे, फिल इन द ब्लँक आहे, आपण ते पण बघून जाऊया. कुठे गेलं, येस इथे आहे. सो त्याचा आन्सर आहे इथे. ओके, ड्यू टू म्युटेशनल प्रिन्सिपल ऑफ ह्युगो de Vries. त्याचे आन्सर्स तुम्ही या ठिकाणी जे बॉक्सेस आहेत तर यामधून शोधू शकता. म्युटेशन थिअरी. ओके, त्याचा आन्सर आहे म्युटेशन थिअरी. सो नेक्स्ट आपण आन्सर्स पण बघत जाऊया. याचं एक्सरसाइज मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेनवाइल इन 1902 वाल्टर अँड सटन ऑब्झर्व द पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉफर. ग्रासहॉफरमध्ये जे सेल्स असतात तर ग्रासहॉफरमध्ये जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये पेअर्ड क्रोमोझोम्स तुम्हाला माहिती आहेत ना, अशा असतात जे एक्स शेपमध्ये असतं. ओके, सो हे आहे क्रोमोझोम.
सो हे जे क्रोमोझोम आहे तर हे पेड, आता हे एक क्रोमोझोम असं असतं आणि हे दोन म्हणजे काय पेड क्रोमोझोम्स आहेत. सो हे जे पेड क्रोमोझोम्स आहेत तर ते वल्टर आणि सुटन यांना 1902 मध्ये पाहायला मिळाले होते कोणामध्ये, ग्रासहॉफरच्या सेलमध्ये. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन, आणि तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं की हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते पेअरमध्ये वगैरे असतात वगैरे, हे सगळं तोपर्यंत कोणाला माहिती नव्हतं. Research started in the direction of finding the nature of genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. म्हणजेच आता हे जे काही जेनेटिक मटेरियल आता समजलेलं आहे की क्रोमोझोम्स पेअरमध्ये असतात. सो हे जे काही जेनेटिक मटेरियल आहे तर याच्यामध्ये रिसर्च सुरू झाला हळूहळू, आणि रिसर्च सुरू झाल्यानंतर हे प्रूव्ह करण्यात आलं की जीन्स जे आहेत तर ते क्रोमोझोम्सद्वारा कॅरी केले जातात. म्हणजे जीन्स कोणामध्ये असतात, क्रोमोझोम्समध्ये असतात. आता आपण काय पाहिलं मागाशी, क्रोमोझोममध्ये DNA असतं, DNA मध्ये जीन असतं, म्हणजेच DNA कोण कॅरी करतं, क्रोमोझोम कॅरी करतं. त्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट येस, थ्रू विच 1944 ट्रायो म्हणजे त्रिकूट ऑफ सायंटिस्ट ओस्वाल्ड एव्हरे, मॅकलेड मॅकर्थी अँड कोलिन मॅकलिओड प्रूफ दॅट एक्सेप्ट व्हायरसेस म्हणजे व्हायरसेस सोडून, जसे की कोरोना हे एक व्हायरस आहे. सो यांसारखे व्हायरसेस सोडून जे पण इतर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये DNA असतो. ओके, DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. म्हणजे व्हायरसेस सोडले तर इतर जे पण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्या पूर्ण अर्थवरती तर त्या प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये DNA असतं, फक्त व्हायरसमध्ये नसतं. ओके, सो नेक्स्ट बरेचसे व्हायरस तुम्हाला माहिती आहेत. नेक्स्ट आहे इन 1961 द फ्रेंच सायंटिस्ट फ्रँकोइस जॅकोब अँड जॅक मोनाट प्रपोज्ड अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसाइज विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेल म्हणजे काय, जे बॅक्टेरिया असतात ना छोटे छोटे तुकडे तर त्याचे बॅक्टेरिया असतात. तर बॅक्टेरियासमध्ये जे सेल आहेत त्यांच्यामध्ये जे DNA प्रेझेंट आहे तर त्या DNAच्या सहाय्याने प्रोटीन सिंथेसाइज म्हणजे काय, प्रोटीन कसं तयार केलं जातं याची जी काही प्रोसेस आहे त्याचं मॉडेल तयार करण्यात आलं होतं. कोणी केलं होतं, फ्रेंच जेनेटिक्स फ्रँकोइस जॅकोब आणि जॅक मोनाट. ओके, कधी केलं होतं, 1961 साली केलं होतं. नेक्स्ट आहे इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन DNA. मग DNAमध्ये जेनेटिक कोड्स असतात, माहिती आहे का तुम्हाला, DNAमध्ये ना जेनेटिक कोड्स असतात. तुम्ही जर DNAमध्ये न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स पाहिलं तर ते प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळे असतं. तुमचं वेगळं असणार, माझं वेगळं असणार, कोणत्याच दोन व्यक्तींचं जुळत नाही. आणि त्याच्यामुळे DNA फिंगरप्रिंट्सचा वापर तुम्ही CID पाहिलं असेल तर CIDमध्ये जे फॉरेन्सिक सायन्समध्ये म्हणजे गुन्हेगार वगैरे पकडण्यासाठी DNA फिंगरप्रिंट्सचा वापर केला जातो. कारण कोणत्याच दोन व्यक्तींचं DNA जुळत नाही, DNA प्रिंटिंग जुळत नाही. जसं की आपले फिंगरप्रिंट्स जुळत नाहीत त्याप्रमाणे DNA प्रिंटिंग पण जुळत नाही. ओके, सो त्याच्यामुळे DNA प्रिंटिंगचा वापर केला जातो फॉरेन्सिक सायन्समध्ये वगैरे गुन्हेगार पकडण्यासाठी. सो हे जे जेनेटिक कोड्स आहेत DNAमध्ये तर ते अनकवर करण्यासाठी म्हणजे ते शोधण्यासाठी याची मदत झाली. ओके, नेक्स्ट आहे देअर बाय द टेक्निक्स ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी एमर्ज्ड विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी एक टेक्निक आहे आणि एमर्ज्ड विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग एक फील्ड आहे, त्याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. सो ह्या फील्डमध्ये रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी याला खूप स्कोप वाढत गेला, कारण याच्यामध्ये बरंचसं डिस्कवर करण्यासारखं आहे. जसं की DNA प्रिंटिंग असो किंवा जेनेटिक मटेरियल असो तर हे सगळं बरंचसं डिस्कवर करण्यासारखं आहे. मग आता हे जे सायन्स आहे, जे हेरिडिटीचं सायन्स आहे तर ते काय युजफुल आहे, तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की व्हॉट आर द युजफुलनेस किंवा व्हॉट आर द युजेस ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी. ओके, सो द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस म्हणजे काय, एखादा रोग जर झाला असेल तर त्याचं निदान करणं की रोग काय आहे किंवा त्याच्या लक्षणांवरून सांगणं की रोगावरती उपचार काय आहे वगैरे वगैरे. ट्रीटमेंट करणं त्या रोगावरती आणि प्रिव्हेंटेशन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स म्हणजे काय, डायबिटीस वगैरे असेल तर ते जर आपल्या पूर्वजांमध्ये कोणाला असेल, पूर्वज म्हणजे खूप आधीचे नाही काय, जस्ट आजी किंवा आजीचे आईवडील वगैरे असं काही असेल तर त्यांच्यापासून ट्रान्समिट होऊ शकतं ते हेरिडिटरी डिसऑर्डर्स. ओके, जसं की आपल्या पूर्वी कोणाला जर डायबिटीस असेल तर तो आपल्या नंतरच्या पिढीला किंवा आपल्याच पिढीला कोणाला तरी होऊ शकतो, असे चान्सेस असतात. मग ते होणार आहे की नाही हे कशामार्फत कळू शकतं, हे सायन्स ऑफ हेरिडिटीच्या मार्फत. ओके, मग जर होणार असेल तर त्यानुसार काळजी घेतली जाऊ शकते. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स. आता तुम्ही हे पण पाहिलं असेल लास्ट स्टँडर्डला की वेगवेगळ्या प्रकारचे जसं की दोन जीन्स मिक्स करून, म्हणजे सपोज की बीटी कॉटन तुम्ही ऐकलं असेल. ओके, बीटी कॉटन किंवा तुम्ही लास्ट स्टँडर्डला पाहिलं असेल. बीटी कॉटन कसं तयार केलं जातं, तर बीटी कॉटनमध्ये काय केलं जातं, कॉटनचं जीन तर असतंच पण सोबतच बॅक्टेरियस थुरिंगिनेसिस जो की एक प्रकारचं बॅक्टेरिया बॅसिलस थुरिंगिनेसिस याचं जीन पण कॉटनच्या जीनमध्ये घेतलं जातं, आयसोलेट केलेलं जीन, आणि त्याच्यामुळे यापासून एक नवीन जेनेटिक क्रॉप तयार होतं. ओके,
सो जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप तयार होतं की ज्याच्यामध्ये असं काहीतरी टॉक्सिक मटेरियल असतं की जर एखादं कीटक जर ते खायला आलं तर त्या कीटकाच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये ते सगळं जे टॉक्सिक मटेरियल आहे तर ते जातं आणि तो कीटक मरतो. ओके, आता एलिमेंटरी कॅनलमध्ये जर टॉक्सिक मटेरियल गेलं तर ऑब्व्हियसली तो कीटक मरणारच आहे. सो त्याच्यामुळे अशा पद्धतीचे क्रॉप्स विकसित केले जातात की ज्याच्यासाठी त्याच्या म्हणजे पेस्टिसाईडसाठी खर्च वगैरे कमी होईल, एक्सपेन्सेस कमी होईल, सोबतच जास्त प्रमाणामध्ये हाय इल्ड प्रोड्युसिंग क्रॉप्स असतील तर अशा पद्धतीचे क्रॉप्स तयार केले जातात. मग ॲनिमल्स पण अशा पद्धतीने तयार केले जाऊ शकतात. प्लांट्स तर करतातच, बीटी कॉटन आहे, बीटी ब्रिंजल आहे, गोल्डन राईस आहे. ओके, अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड, आणि ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये मायक्रोब्स वगैरे वापरले जातात, चीज बनवण्यासाठी आपण मायक्रोब्स म्हणजे ईस्टचा वापर करतो. चीज कसं बनतं, सॉरी ईस्ट नाही, फंगस. एक मिनिट. चीज बनवण्यासाठी काय वापरतो आपण, फंगस वापरतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे काय असतं अजून, ते दही वगैरे बनवण्यासाठी वापरलं जातं मायक्रोब्स वगैरे. ओके, सो या सगळ्या ह्याच्यामध्ये काय केलं जातं, मायक्रोब्सचा वापर केला जातो. सो हे होती पार्श्वभूमी की नेमकं हेरिडिटी आणि हेरिटरी चेंजेसमध्ये काय काय येतं. नेक्स्ट आहे आवडता टॉपिक तुम्हाला सर्वांचाच, जो की आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. सगळं ट्रान्स फक्त क्रिप्शन, लोकेशन वगैरे वगैरे चेंज आहे. आता आपण बघूया की नेमकं हे काय आहे. तर हे काय आहे, प्रोटीन सिंथेसाइजच्या स्टेप्स आहेत. म्हणजे प्रोटीन सिंथेसाइज केलं कसं होतं याच्या ह्या स्टेप्स आहेत. ओके, सो स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. तुम्हाला काय करायचं आहे, DNAचं स्ट्रक्चर काढायचं आहे. तुमच्या लास्ट स्टँडर्डच्या बुकमध्ये असेलच ना, तरी पण आपण ट्राय करूया काढण्याचा. इथे येईल की नाही व्यवस्थित माहिती नाही. अरे हे काय असतं, DNA असतं. ओके, ह्याचे हे सगळे स्ट्रेंड्स असतात. अजून आपल्याला RNA पण ड्रॉ करायचं आहे. तुम्हाला माहिती असेल हे तर तुम्ही स्किप करू शकता. ओके, सो हे झालं, काय झालं आपलं DNA झालं. त्याच्यानंतर हे एक्सप्लेन पण करायचं आहे. सो DNA हे काय, ह्याला डबल हेलिक्स असतात, डबल स्ट्रेन असतात ह्याला. ओके, आणि हे जे सगळे जे स्ट्रेन्स आहेत ते कशाने बनलेले असतात, न्यूक्लिओटाईडनी बनलेले असतात. त्याचबरोबर आता हे न्यूक्लिओटाईड कशाने बनलेलं असतं, तर आधी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड असतं, काय डिऑक्झिरायबोज शुगर असतं, नायट्रोजनस स्पेसिस असतात. त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात, प्युरिन्स आणि पायरिमाइड्स. ते सगळं आपण पाहिलेलं आहे मगाशीच. सो त्याच्याने हे बनलेले असतात. नेक्स्ट आहे व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. RNAचे टाईप्स काय असतात, mRNA म्हणजे मेसेंजर RNA, tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA आणि rRNA म्हणजे रायबोज RNA. ओके, सो हे काय आहेत, 3 प्रकार आहेत RNAचे, RNAचे. ओके, सो आता या तिघांचा वापर करून DNA मधून प्रोटीन सिंथेसाइज केलं जातं. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव्ह नेम ऑफ दिस डिसऑर्डर्स. आता जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय, तर जीन्समध्ये काही बदल झाले, सडन चेंजेस झाले, तर त्याच्यातून जे डिसऑर्डर्स होतात त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो. मग आता हे कशामुळे होतं, एकतर आपण लास्ट इयरला पाहिलं होतं, जर क्रोमोझोम नंबर वाढले तर त्याच्यामुळे डिसऑर्डर्स होतात, किंवा क्रोमोझोम्समध्ये काय नंबर वाढले तरी पण होतात आणि नंबर कमी झाले तरी पण होतात. ओके, मग टर्नर सिंड्रोम असेल किंवा क्लाइनफेल्टर सिंड्रोम वगैरे असेल. त्याच्याबरोबरच जर न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स जीनमध्ये असलेल्या न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स सडनली जर चेंज झाला तर त्याच्यामुळे म्युटेशन होतं. तर या सगळ्या गोष्टींमुळे चेंजेस होत असतात. सो त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय आहेत, सिकल सेल ॲनिमिया आहे, टर्नर सिंड्रोम आहे, डाऊन सिंड्रोम आहे. तर हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे विथ द हेल्प ऑफ RNA द जीन्स प्रेझेंट in the form of DNA participates in the functioning of cell and thereby control the structure and functioning of the body. म्हणजेच काय की DNA मध्ये सेल प्रेझेंट आहेत. आत्ता मागाशीच आपण पाहिलं तर DNAच्या सेगमेंटला काय म्हणतात, जीन म्हणतात. ओके, सो DNA मध्ये काय प्रेझेंट आहे, जीन प्रेझेंट आहे. सो RNA काय करत असतं, हे काय आहेत RNA काय करत असतं, DNAला प्रोसेस करण्यासाठी, म्हणजे DNAचे जे काही फंक्शनिंग आहे, जे काही प्रोसेसेस आहेत तर ते सगळं करण्यासाठी त्याला हेल्प करत असतं. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसाइज इज स्टोर्ड इन DNA. जे पण प्रोटीन सिंथेसाइजची इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे प्रोटीन सिंथेसाइजसाठी जे पण कोड आवश्यक असतात तर ते सगळे कशामध्ये असतात, DNA मध्ये असतात. अँड सिंथेसाइज ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर द बॉडी. आणि प्रोटीन किती सिंथेसाइज केलं पाहिजे किंवा प्रोटीनची बॉडीला किती रिक्वायरमेंट आहे हे सगळ्याची माहिती कोणाकडे असते, DNA कडे असते. सो दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज बाय DNA. म्हणजे हे जे प्रोटीन्स आहेत त्या ते DNA सिंथेसाइज करतं थ्रू RNAच्या मदतीने. ओके, सिंथेसाइज काय करतं, DNA सिंथेसाइज कोण करतं, DNA कोणाच्या मदतीने, RNAच्या मदतीने. आणि याला आपण काय म्हणतो, सेंट्रल डोग्मा. म्हणजेच काय, द सिंथेसाइज ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू RNA इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. ही याची डेफिनेशन आहे. व्हॉट इज मीन बाय सेंट्रल डोग्मा, सिंथेसाइज ऑफ प्रोटीन बाय DNA थ्रू दी RNA इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. ओके, सो हे तुम्ही लिहून ठेवू शकता. नेक्स्ट आहे mRNA म्हणजे मेसेंजर RNA इज प्रोड्यूस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाईड ऑन DNA.
DNA ज्याप्रमाणे न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे त्याप्रमाणे mRNA प्रोड्यूस केलं जातं. सो ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड्स ऑफ DNA इज यूज्ड इन दिस पर्पज. आता आपण पाहिलं की DNA कसा आहे, असा आहे, म्हणजे 2 डबल स्ट्रँड आहेत ह्याचे. तर आपल्याला या प्रोसेससाठी फक्त एकच स्ट्रँड हवं असतं, म्हणजे फक्त असं DNA हवं असतं, दुसरं स्ट्रँड नको असतं. सो या प्रोसेससाठी म्हणजेच प्रोटीन सिंथेसाइसच्या प्रोसेससाठी फक्त DNAचं एकच स्ट्रँड वापरलं जातं. नेक्स्ट आहे द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. म्हणजेच काय, द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA. आता आपण mRNA तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. एक मिनिट, मी mRNA दाखवते. येस, सो mRNA कशा पद्धतीने आहे, अशा पद्धतीने आहे. आणि जर आपण DNA पाहिलं, DNA असं असतं, त्याचे जर आपण एक सिंगल हेलिक्स पाहिलं तर ते पण अशाच पद्धतीने असतं. आणि याच्यामध्ये काय असतात, AU वगैरे तुम्हाला ते माहिती आहेत ना, काय म्हणतो आपण त्याला, नायट्रोजनस बेसेस, ॲडेनाईन, ग्वानाईन, थायमाइन, सायटोसाइन वगैरे वगैरे त्यांचे सिक्वेन्सेस असतात. ए असेल तर तो टीला जॉईन होतो, जी असेल तर तो यूला जॉईन होतो. ओके, सो आता या ठिकाणी ए आहे तर इथे काय असायला पाहिजे, हे RNA आहे ना, टीच्या ऐवजी ते यू असायला पाहिजे. जर DNA असेल तर टी असतं, म्हणजे थायमिन असतं. आणि जर RNA असेल, कोणताही RNA असेल तर त्या ठिकाणी थायमिन नसतं, युरॅसिल असतं. ओके, सो एचं टीला जॉईन होणार, एचं यूला जॉईन होणार, यूचं एला जॉईन होणार. इथे कुठेतरी जी वगैरे असेल तर जीचं पण त्याच्यासाठी सीला जॉईन होणार. ओके, तर अशा पद्धतीने याचे सिक्वेन्सेस असतात. नेक्स्ट आहे, ओके, सो नेक्स्ट आहे की हा जो सिक्वेन्स आहे mRNAवरती, तर तो कसा तयार होतो, जो DNAवरचा सिक्वेन्स आहे त्याच्या आधारे तयार होत असतो. सो बिसाइड्स देअर इज युरॅसिल इन RNAमध्ये काय असतं, युरॅसिल इन्स्टेड ऑफ थायमिन ऑफ DNA. थायमिन DNAमध्ये असतं आणि RNAमध्ये युरॅसिल असतं थायमिनच्या ऐवजी. सो द प्रोसेस ऑफ RNA सिंथेसाइज इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. मग RNA सिंथेसायझेशनची जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्स्क्रिप्शन. इथे आपला पहिला मुद्दा तयार होते, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय. ओके, सो ट्रान्स्क्रिप्शनचे डायग्राम आहे, त्याच्या आधारे आपण ट्रान्स्क्रिप्शन अजून चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. सो ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय वापरतो आपण, DNAचा फक्त एक सिंगल स्ट्रेन वापरतो. सो या ठिकाणी हा काय आहे, यासाठी वापरण्यात आलेले जे पण RNA पॉलिमरेज वगैरे आहे, तर हे तुम्हाला येऊ शकतं की याचं नेमिंग वगैरे करण्यासाठी, डायग्राम करण्यासाठी मोस्टली येत नाही, पण याला ए नाव दिलं असेल आणि सांगतात की फाइंड आउट करा ए काय आहे किंवा बी काय आहे ते फाइंड आउट करा. ओके, सो आता या ठिकाणी हा आहे DNA. काय आहे DNAचं फक्त एकच स्ट्रेन आपल्याला वापरायचं आहे या प्रोसेससाठी, म्हणजे एकच साईड वापरायची आहे ही किंवा ही. सो त्यांनी ही वाली साईड वापरलेली आहे. हा काय आहे, mRNA म्हणजे काय, मेसेंजर RNA. सो मेसेंजर RNA काय करतो, आता DNA कशामध्ये असतं, न्यूक्लियसमध्ये असतं. ओके, सो मेसेंजर RNA काय करतो, DNAमध्ये जे पण न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस आहेत, हे जे काय न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहेत याच्या अपोजिट सिक्वेन्स mRNAवरती तयार होत असतात. म्हणजे सपोज की या ठिकाणी ए आहे, इथे यू तयार झालं, इथे ए आहे, इथे टी तयार झाले. ओके, सो जे सिक्वेन्स DNAवरती असेल त्याचे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स याच्यावरती तयार होतात. कोणावरती, mRNAवरती. मग mRNA काय करतं, हे सिक्वेन्स जे तयार झालेले आहेत, स्वतःवरती तयार करून घेतलेले आहेत, ते सिक्वेन्स घेऊन ते कुठे जातं, सायटोप्लाझममध्ये जातं. सायटोप्लाझम कुठे असतं, हे सेल आहे, हे सेलमध्ये पूर्ण सायटोप्लाझम असतं आणि इथे न्यूक्लियस असतं. ओके, म्हणजेच काय करतं, न्यूक्लियसच्या बाहेर घेऊन जातं. सो हीच फक्त ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस आहे. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, प्रिंटिंग करणं, म्हणजे DNAवरती जे पण लिहिलेलं आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी प्रिंटिंग कशावरती करायची आहे, mRNAवरती करायची. ओके, सो ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, प्रिंटिंग मशीनचं जे प्रोसेस आहे तर ती आहे, असं आपण लक्षात ठेवू शकतो. नेक्स्ट आहे द mRNA. आता mRNA जे आहे त्याच्यावरती प्रिंटिंग करून झाली, मग mRNAला बाहेर काढायचं आहे, कशामधून, न्यूक्लियसमधून. सो आता mRNAला न्यूक्लियसमधून बाहेर काढलं जाणार. न्यूक्लियसमधून बाहेर जाणार तर तो कुठे जाणार, सायटोप्लाझममध्ये. या सेलमध्ये हा न्यूक्लियस आहे तर इथे पूर्ण सेलच्या बाहेर काय असणार आहे, सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे काय, प्लाझ्मा आहे, जेल टाईप लिक्विड आहे. ओके, सेलमध्ये असतं ते. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. आता ह्याने काय आणलं, DNAकडचा कोडेड मेसेज आणला, म्हणजे DNAचे कॉम्प्लिमेंटरी जे पण सिक्वेन्सेस आहेत त्याच्यावरती प्रिंटआउट झाले, म्हणजे हा एक मेसेज घेऊन आला, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, मेसेंजर RNA, कारण तो मेसेज घेऊन यायचं काम करतो, पोस्टमनचं काम करतो. नेक्स्ट आहे द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमायनो ॲसिड्स. मग याच्यामध्ये हे जे काही कोड्स आहेत, हे जे काही मेसेज आहे तर याच्यामध्ये अमायनो ॲसिड्स तयार करण्याचे कोड असतात. ओके, सो द कोड फॉर इच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. मग आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे हे जे 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत याचा मिळून एक अमायनो ॲसिडचा कोड तयार होणार. 3 न्यूक्लियोटाइड्सचा मिळून एक अमायनो ॲसिडचा कोड तयार होणार. ओके, आणि याला आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन. सो व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन, द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स आणि इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. सो हा जो तिघांचा बंच आहे, हे जे तिघंजण आहेत, कोणते पण तिघंजण असू शकतात, यांना आपण काय म्हणणार आहोत, ट्रिपलेट कोडॉन. ओके, सो नेक्स्ट, द mRNA. आता mRNA जे आहे त्याच्यावरती प्रिंटिंग करून झाली, म्हणजे DNAचे कॉम्प्लिमेंटरी जे पण सिक्वेन्सेस आहेत त्याच्यावरती प्रिंटआउट झाले, म्हणजे हा एक सिक्वेन्स आहे,
हे सगळं कधी झालेलं आहे, सायटोप्लाझममध्ये आल्यानंतर झालेलं आहे. सेलमधून न्यूक्लियसमधून mRNA फक्त सिक्वेन्स घेऊन आला होता. सिक्वेन्स घेऊन आल्यानंतर ट्रिपलेट कोडॉन वगैरे सगळं बाहेर तयार झालेलं आहे. ओके. डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड अन इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन इन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. डॉक्टर हरगोविंद खुराना म्हणजे काय, एक सायंटिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर हरगोविंद खुराना. तर त्यांनी काय केलेलं आहे, इंडियन ओरिजिनचे आहेत म्हणजे भारतीय आहेत, आणि त्यांनी ट्रिपलेट कोडॉन्सच्या डिस्कवरीमध्ये, ट्रिपलेट कोडॉन्सचा शोध लावण्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी 20 अमिनो ॲसिडसाठी ट्रिपलेट कोडॉन त्यांनी फाइंड आउट केलेले आहेत. सो त्यांच्या या कामासाठी त्यांना नोबेल प्राइज देण्यात आलं होतं 1968मध्ये, आणि अजून 2 सायंटिस्ट होते त्यांच्यासोबत देण्यात आलं होतं. ओके. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत ट्रान्सलेशन. ओके. पहिल्यांदा असते ट्रान्स्क्रिप्शन, TC लिहूया आपण त्याला. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन TL लिहूया, TS लिहूया, आणि ट्रान्सलोकेशनला TL लिहूया. ओके. TC TS TL. नेक्स्ट आहे इच mRNA. आता mRNAमध्ये आपण काय पाहिलं, त्याने सिक्वेन्स आणलेला आहे. ओके. सिक्वेन्स घेऊन तो बाहेर आला, सायटोप्लाझममध्ये आला. आता बाहेर आल्यानंतर ट्रान्सलेशनमध्ये काय होते ते आपण बघूया. इच mRNA इज मेड अप ऑफ 1000 ऑफ ट्रिपलेट कोडॉन. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला चित्रामध्येच पाहता येते की याच्यामध्ये कितीतरी ट्रिपलेट कोडॉन आहेत. मग असे थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन एका mRNAमध्ये प्रेझेंट असतात. आणि ॲज पर द मेसेज ऑन mRNA, मग mRNAमध्ये ज्याप्रमाणे मेसेज आहे, आता याने AU GU CU वगैरे हा सगळा मेसेज त्याने आणलेला आहे. कोणापासून, DNA पासून. सो ज्याप्रमाणे mRNAवरती सिक्वेन्स असेल किंवा ज्याप्रमाणे मेसेज असेल, अमायनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय दी tRNA. आता tRNA कोण, ट्रान्सफर RNA. ओके. tRNA म्हणजे कोण, ट्रान्सफर RNA, जो की अशा पद्धतीने दिसतो. मग tRNA काय करतो, या ठिकाणी ज्याप्रमाणे सिक्वेन्स आहे, सपोज की आता इथे काय आहे, लेट मी झूम. सो आता या ठिकाणी काय आहे, A आहे, U आहे, सपोज की इथे आहे काहीतरी आहे, G आहे. ओके. सो आता tRNA काय करणार, हा जो tRNA आहे हा सायटोप्लाझममध्ये आहे आणि हे पण सगळं सायटोप्लाझममध्ये चाललं आहे. tRNA काय करणार, Aच्या अपोजिट U आणणार, Uच्या अपोजिट A आणणार, Gच्या अपोजिट C. हा सिक्वेन्स घेऊन येणार. तो कसा तरी असा आहे, हा सिक्वेन्स तो घेऊन येणार. ओके. म्हणजे याच्या अपोजिट सिक्वेन्स जो असेल तर ते आणण्याचं काम कोण करतं, tRNA. सो हीच आपली प्रोसेस आहे, सेकंड प्रोसेस, ज्याला की आपण म्हणतो ट्रान्सलेशन. ओके. सो फॉर धिस पर्पज, हे सगळं आणण्यासाठी, हे जे अपोजिट कोडॉन्स आहेत तर ते आणण्यासाठी, ज्याला की आपण अँटी कोडॉन म्हणतो. अपोजिट कोडॉन म्हणजे काय, अँटी कोडॉन. कशाचं पण अपोजिट जर असेल त्याला आपण काय म्हणतो, अँटी कोडॉन. आता जर डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाला असेल, आपण काय म्हणणार, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, म्हणजे डॅन्ड्रफच्या अपोजिट शॅम्पू. तर त्याचप्रमाणे कोडॉन आहेत, कोडॉनच्या अपोजिट अँटी कोडॉन. ओके. म्हणजे आता जे आपण स्वतः सिक्वेन्स लावला तो काय होता, अँटी कोडॉन होता. सो हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. मग mRNAमध्ये जो सिक्वेन्स आहे त्याच्या अपोजिट अँटीकोडॉन सिक्वेन्स कोण आणतं, tRNA. आणि याच प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. सोपं आहे ना, याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. ओके. नेक्स्ट, द अमायनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA. आता rRNA कोण आहे, रायबोझोम RNA. सो tRNAने जो काही सिक्वेन्स आणलेला आहे अमायनो ॲसिडचा, याच्यापासून या ठिकाणी तिघांचे मिळून एक अमायनो ॲसिड तयार झालं. ओके. सो हे एकत्र बॉन्ड केले जातात. कोण त्याला एकत्र बांधून ठेवणार, पेप्टाइड बॉन्ड्स. त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होतात आणि ते एकत्र राहतात. ओके. जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मग आता त्याच्यानंतर काय आहे पुढे, विथ द हेल्प ऑफ RNA. आता हा पेप्टाइड बॉन्ड कोण तयार करणार आहे, कोणासोबत तयार होणार आहे, RNA. म्हणजेच काय होणार आहे, रायबोझोम RNA सोबत. सो आता या ठिकाणी mRNA आहे, याच्यावरती काहीतरी कोड आहे. आता या कोडचं कॉम्प्लिमेंटरी कोड कोणी आणला, tRNAने आणला. मग याच्यावरती हे जे तुम्हाला गोळे गोळे दिसत आहेत तर ते काय आहेत, अमायनो ॲसिड तयार झालं. मग असे अनेक अमायनो ॲसिड जॉईन होणार. ओके. असे अनेक अमायनो ॲसिड जॉईन होणार कोणाच्या मार्फत, पेप्टाइड बॉन्ड्सच्या मार्फत. So during this process, the ribosome keeps on moving from one end of mRNA to the other end of mRNA by the distance of one triplet codon. So आता हे जे मागचं तुम्हाला दिसते काहीतरी असं उडगुडगुडू आहे, तर हे जे रायबोझोम आहे तर रायबोझोम काय करतं, mRNAच्या एका एंडपासून दुसऱ्या एंडपर्यंत काय करत असतं, मूव्ह करत असतं. ओके. सो इट कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम द वन एंड ऑफ mRNA टू दी अदर एंड ऑफ mRNA बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. वन ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, हे जे तिघं आहेत ना तर यांच्या डिस्टन्सने ते मूव्ह करत असतं एका एंडपासून. हा एक एंड आहे, हा दुसरा एंड आहे. एका एंड ऑफ mRNA पासून दुसऱ्या एंड ऑफ mRNAकडे हा रायबोझोम मूव्ह करत असतो. ओके. म्हणजेच rRNA मूव्ह करत असतो. आणि याची जी ही प्रोसेस आहे यालाच आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. ट्रान्सलोकेशन म्हणजे काही स्वतःची लोकेशन चेंज करतं आणि त्याच्यामुळेच तिथे काय तयार होतात, प्रोटीन्स तयार होत आहेत. सो हे जे आहे लोकेशन चेंज करणं याला आपण म्हणतो ट्रान्सलोकेशन. सो अशा पद्धतीने हे जे चेंज आहेत तर अशा प्रकारचे खूप सारे चेंज तयार होतात
आणि त्याच्यापासून एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतं. म्हणजे खूप सारे चेन्स पेप्टाईड बॉन्डने एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतं आणि हेच प्रोटीन आपल्या बॉडीमधलं वेगवेगळं फंक्शन कंट्रोल करण्यासाठी वापरलं जातं. सिम्पल. आणि हेच प्रोटीन आपलं ॲपिअरन्स म्हणजे आपण कसं दिसणार, आपल्यामध्ये काय चेंजेस होणार हे सगळं ठरवत असतं. पण आता या ठिकाणी काय होतं आहे की जर या न्यूक्लिओटाइड सिक्वेन्समध्ये थोडासा बदल झाला म्हणजे काय झालं, आता हे जे मेन सिक्वेन्स आहे न्यूक्लिओटाइडचं याच्यामध्ये थोडासा बदल झाला म्हणजे या ठिकाणी हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स चेंज झाला म्हणजेच काय बदलला. तर हा सिक्वेन्स बदलल्यानंतर एक सडन म्युटेशन घडून येतं, सडन चेंजेस घडून येतात ज्याला की आपण म्हणतो म्युटेशन आणि याच्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. So living organisms can produce new individuals like themselves due to genes only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. आता आपण जर पाहिलं तर डॉगीचं पिल्लू डॉगी असतं म्हणजे कुत्र्याचं पिल्लू कुत्रा असतं की कुत्र्याचं पिल्लू मांजरासारखं दिसतं, नाही दिसत. का नाही दिसत तर जीन्स ट्रान्समिट होतात आणि जीन्स ट्रान्समिट झाल्यामुळे ॲपिअरन्स ट्रान्समिट होतं आणि त्याच्यामुळे कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखंच दिसतं. आता भलेही आपण आपल्या आईवडिलांसारखे एकदम सेम टू सेम दिसत नसू तरी देखील आपल्याला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, आपलं एक मेन स्ट्रक्चर तर तसंच आहे. ओके. सो हे जे काही आपलं मेन स्ट्रक्चर आहे ते कशामुळे आहे, जीन्स ट्रान्समिट झाल्यामुळे आहे. सो हे जे जीन्स ट्रान्समिट होत असतात त्याच्यामुळेच आपल्यामध्ये जे आहेत तर ते पॅरेंट्सचे कॅरेक्टर्स येत असतात. सो ड्यू टू धिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. हवेवर समटाईम्स सम सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. सो या जीन्समध्ये कधी कधी काहीतरी सडन चेंजेस होतात आणि समटाईम्स एनी न्यूक्लिओटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट अकर अ मायनर चेंज विच इज नथिंग बट कॉल्ड ॲज म्युटेशन. आणि बऱ्याचदा काय होतं म्हणजे काही वेळेस काय होतं, हे जे न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स आहेत तर ते स्वतःची जागा चेंज करतात आणि याच्यामुळे बदल घडून येतात ज्याला की आपण म्हणतो म्युटेशन. आफ्टर दॅट की म्युटेशनमुळे काय काय डिसीज होतात. सम म्युटेशन्स मे बी मायनर. काही म्युटेशन छोटेसे असतात, मायनर असतात, एवढं काही त्यांचा लोड नाही घ्यायचा. बट काही जे असतात ते खूप मेजर असतात, त्याने खूप काय होऊ शकतं. मग काय होऊ शकतं तर जेनेटिक डिसऑर्डर्स होऊ शकतात. कोणते सिकल सेल ॲनिमिया असेल किंवा ही जी आहे ही एक एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे आणि हे कोणी प्रूफ केलेलं आहे, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शननुसार आपण हे सांगू शकतो. ओके. सो डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ती पण आपल्याला बघायची आहे. तर इथपर्यंत हा जो काही टॉपिक होता या दोन्ही पण पेजेसवरचा तर तो कशा संदर्भात होता, हेरिडिटी संदर्भात. हे दोन्ही पण पेजेसवरती काय पाहिलं आपण, हेरिडिटी. आता आपण काय पाहणार आहोत, इव्हॉल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. आता या ठिकाणी ॲज युजल काही प्रश्न आहेत, जरा आपण डोक्याला चालना देऊया. पहिला प्रश्न असा आहे की व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये एक अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स कसा असतो, कसा दिसतो तो पण इथे तुम्हाला पाहायला मिळेल. सो हे आहे आपलं लार्ज इंटेस्टाईन. ओके. आणि इथे आहे अपेंडिक्स. इथे असतं स्मॉल इंटेस्टाईन, इथे आहे लार्ज इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईनच्या इथे काय आहे, अपेंडिक्स आहे. सो हा जो अपेंडिक्स आहे याचा आपल्या बॉडीमध्ये काहीच यूज नाही आहे. काय म्हणजे काहीच यूज नाही आहे, तरी पण आपल्या बॉडीमध्ये आहे. ओके. सो हा आपल्या बॉडीमध्ये का आहे तर याचा आपल्या बॉडीमध्ये जरी काही यूज नसला तरी जे रुमिनंट्स असतात म्हणजे जे रवंथ करणारे प्राणी असतात त्यांच्यामध्ये मात्र याचा खूप वापर आहे. पण आपण तर रवंथ करत नाही, मग आपल्यामध्ये हा का आहे तर हा आपल्यामध्ये आलेला नाही आहे. हा पूर्वीच्या ॲनिमल्समध्ये म्हणजे आपल्या ज्या आधीच्या ॲनिमल्स होते त्यांच्यामध्ये होता आणि त्यांच्यापासून इव्होल्युशन प्रोसेस थ्रू तो आपल्यामध्ये आलेला आहे. जो की आपल्यामध्ये त्याचा काहीच उपयोग नाही, त्याच्या डायजेस्टिव्ह फंक्शनमध्ये किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काहीच उपयोग नाही आहे. पण तो बऱ्याचदा जर त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर त्याचं ऑपरेशन करावं लागतं, त्याच्यामुळे पोट वगैरे फुगतं आणि वॉटेवर काही त्रास होत असतात. ओके. सो त्याचं ऑपरेशन करून तो काढावा लागतो. पण त्याचा जरी आपल्याला काही उपयोग नसला तरी असे बरेचसे आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स आहेत ज्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे, पण त्याचा उपयोग इतर ऑर्गॅनिझम्सला आहेत आणि इव्हॉल्युशनच्या प्रोसेसमार्फत ते आपल्यामध्ये तसंच राहिलं आहे. आणि एखादं ऑर्गन डिजेनरेट करण्यासाठी किंवा डिस्ट्रॉय करण्यासाठी खूप हजारो वर्ष जावे लागतात आणि तेव्हाच तो ऑर्गन डिस्ट्रॉय होतो. जसं की जेव्हा आपण माकड होतं मागच्या जन्मी म्हणजे मागच्या कधी असतो तेव्हा माकड कसे चालतात, 4 पायावरती चालतात. सो त्या 4 पायाचं रूपांतर 2 हात आणि 2 पायामध्ये व्हायला हजारो वर्ष गेली आणि त्याच्यानंतर ते माणूस तयार झाला, पूर्ण हात रिकामे असणार म्हणजे हात वरती असणारा पाय खाली असणारा असा माणूस तयार झाला. सो हे जे काही चेंजेस असतात त्याला व्हायला खूप वर्ष लागतात. सो प्रश्न असा होता की व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स इन अवर डायजेस्टिव्ह सिस्टम. काहीच फंक्शन नाही आहे, नो फंक्शन. नेक्स्ट आहे आर अवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर चिविंग द फूड. म्हणजे आपले जे विजडम टीथ आहेत, विजडम टीथ म्हणजे काय, अक्कलदाढ. तुम्हाला आहे का, मला तर नाही आहे. आणि अक्कलदाढ मोस्टली खूप एजेड झाल्यानंतर येतं. ऑलमोस्ट काही जणांना लवकर येते अक्कलदाढ, 30 ते 40 वर्षानंतर येते.
सो अक्कलदाढ जी आहे ते खूप वर्षानंतर येते. मग आता आपल्याला अक्कलदाढ नाही आहे तर आता काय आपण खाऊ शकत नाही का, आता आपण चावू शकत नाही का, तर नाही, आपण फूड चावतो, खातो, सगळं करतो. पण त्या मग असं काय आहे का की अक्कलदाढीशिवाय आपण फूड चावू शकत नाही? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की अक्कलदाढ आपल्याला फूड चिविंग करण्यामध्ये हेल्प करत नाही. ओके, उलट अक्कलदाढ येताना प्रचंड त्रास होतो, खूप दुखतात दात, त्याच्यामुळे याचा काहीच उपयोग नाही आहे. नेक्स्ट आहे, व्हाय डिड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनासोर बिकम एक्सटिंक्ट? मग डायनासोरसारखे एवढे मोठे ह्यूज प्राणी का एक्सटिंक्ट झाले असतील, का नामशेष झाले असतील? म्हणजे एवढा मोठा डायनासोरसारखा प्राणी नामशेष होण्यामागे कारण काय असावं? तर त्याच्या संदर्भात अनेक कारणं म्हणजे वर्तवली जातात की असं झालं असेल आणि तसं झालं असेल. बट डायनासोर्स जे आहेत तर त्यांनी कदाचित ॲडॅप्टेशन केलं नसेल, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जे काही चाललेलं आहे त्यानुसार त्यांनी स्वतःला ॲडॅप्ट केलं नसेल. आता एवढीशी मुंगी ते जगू शकते, पण डायनासोर नाही जगू शकत का? तर मुंगीने ॲडॅप्टेशन केलं, डायनासोरने ॲडॅप्टेशन नाही केलं. मग मेन काय आहे की सराउंडिंगमध्ये जे चालू आहे त्याच्यानुसार स्वतःला आपल्याला ॲडॅप्ट करता आलं पाहिजे, आणि जो फिट राहील ॲडॅप्टेशन्स करून तोच जगू शकतो, म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ओके, वाय आर मेनी स्पीशीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? मग बर्ड्स आणि ॲनिमल्सचे खूप सारे स्पीशीज जे आहेत तर त्याच्या काळामध्ये एक्सटिंक्ट होत आहेत. का होत आहेत? सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे पोल्युशन खूप वाढते आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे, अर्बनायझेशन्स वाढतं आहे, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफॉरेस्टेशन होतं आहे, त्यांना राहायला जागा नाही आहे. आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी होत आहेत सराउंडिंगमध्ये, नेचरमध्ये, त्याच्याशी ते स्वतःला ॲडॅप्ट नाही करू शकत आहे, स्वतःला त्याच्याशी ॲडजस्ट नाही करू शकत आहेत, आणि त्याच्यामुळे ते एक्सटिंक्ट होत आहेत, ते नामशेष होत आहेत. म्हणजे काय की सराउंडिंगमध्ये जे चाललेलं आहे, परिवर्तन ही संसार का नियम है, साथ साथ चलना चाहिए. ओके, नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय? ग्रॅज्युअली होणारे चेंजेस आहेत, स्लोली होणारे चेंजेस आहेत, जे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होत असतात, खूप जास्त कालावधीसाठी होत असतात. ओके, सो धिस इज अ स्लो गोईंग प्रोसेस. एक कशी आहे? स्लो, हळूहळू होणारी प्रोसेस आहे, थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचिव्ड, आणि ज्याच्यामुळे ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट्स होत असतात इव्हॉल्युशनमुळे. आणि ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट्स रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स इन द स्पेस टू द बायोस्फिअर प्रेझेंट ऑन द अर्थ शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनच्या स्टडीमध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं? आता पहिल्याच्या काळामध्ये आपलं अर्थ पण तयार केलं गेलं नव्हतं, अर्थ पण तयार झालं नव्हतं. पहिल्याच्या काळी जे पण सगळे वस्तू असतील स्पेसमध्ये त्याच्यापासून अर्थ तयार झालं. अर्थ तयार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, मग त्याचा मल्टीसेल्युलर झाला, मग आतापर्यंतची आत्ताची स्टेज. म्हणजे पहिल्याच्या स्टार्स आणि प्लॅनेट्सपासून आत्ताच्या बायोस्फिअरपर्यंत, आत्ताच्या एक जैविक आवरणापर्यंत सगळा काही अभ्यास केला जातो इव्हॉल्युशनमध्ये. ओके, सगळं काही इव्हॉल्युशनच्या अभ्यासामध्ये इन्क्लुडेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, formation of new species due to changes in specific characters of several generations of living organism as a response to natural selection is called as evolution. Evolution की और एक डेफिनेशन की फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज, नवीन नवीन स्पीशीज तयार होत असतात. कशामुळे? की काही जनरेशन्समध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर जे असतं त्याच्यामध्येच बदल होतात. म्हणजे सपोज की एखादा ऑर्गॅनिझम आहे, एखादा ॲनिमल आहे, काहीतरी आपण असं काढूया, हां असं काहीतरी एक ऑर्गॅनिझम आहे, मला ऑर्गॅनिझम काढता येत नाही, तर हा एक ऑर्गॅनिझम आहे. आता या ऑर्गॅनिझममध्ये एखादं स्पेशल कॅरेक्टर आहे आणि त्या स्पेशल कॅरेक्टरच जर नाहीसं झालं तर नवीन स्पीशीज तयार होते. सपोज की असं काहीतरी ऑर्गॅनिझम आहे आणि याला इथे 2 अँटिनाज आहेत. आता काहीतरी झालं, म्हणजे काहीतरी असं सडन चेंजेस झाले आणि याचे 2 अँटिना गायब झाले, तर नवीन स्पीशीज तयार कसं होईल? विदाऊट अँटिना तयार होईल. म्हणजे एक नवीन स्पीशीज तयार झालं ना विदाऊट अँटिनावालं. सो असं जे काही ऑर्गॅनिझम्समध्ये चेंजेस होतात तर हे काय आहे? ॲडॅप्टेशन झालं, आणि नॅचरल सिलेक्शनची थिअरी या ठिकाणी पण लागू होते. सो दिस इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. आता आपल्याला ही जी इव्हॉल्युशनची प्रोसेस आहे, म्हणजे सुरुवातीला जे एक युनिसेल्युलर होतं, म्हणजे जसं मल्टीसेल्युलर झालं, तर ते सगळं आता आपल्याला याच्या पुढे शिकायचं आहे. ओके, बिलियन इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन दी अर्थ. म्हणजे 3.5 बिलियन इयर्स ॲगो, बिलियन म्हणजे काय? करोड इयर्स पूर्वी पृथ्वीवरती लाईफ नव्हती, म्हणजे जीवन नव्हतं, म्हणजे सृष्टी नव्हती. ॲट द बिगिनिंग देर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट इन द ओशियन ऑन द अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम दोज. मग सुरुवातीला कसं काय अस्तित्वात आलं? म्हणजे तुम्हाला असे प्रश्न पडले असतील की भलेही सुरुवातीला एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल, पण तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कसा काय तयार झाला, तर त्याच्याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा म्हणजे जेव्हा 3.5 बिलियन इयर्स ॲगो तेव्हा पृथ्वीवरती लाईफ एक्झिस्ट नव्हती. मग त्यावेळेस सुरुवातीला काय झालं? देर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट इन दी ओशियन. म्हणजे तेव्हा जरी लाईफ अस्तित्वात नव्हतं तरी पण ओशियन होतं, लँड होतं. म्हणजे ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, ओशन असायला पाहिजे, पाणी असायला पाहिजे, किंवा जमीन लँड असायला पाहिजे, हे सगळं काही होतं. फक्त एवढंच की लाईफ नव्हती. ओके,
सो मग त्यावेळेस एक सिम्पल एलिमेंट अस्तित्वात होतं ऑन दी अर्थ अँड सिम्पल टाईप ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग आता त्या सिम्पल एलिमेंटपासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले असावे असा अंदाज वर्तवला जातो. आता ऑर्गॅनिक म्हणजे काय की ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड आहेत. इनऑर्गॅनिक म्हणजे काय ज्यामध्ये कार्बन असू शकतं पण हायड्रोजनचा बॉन्ड असेलच असं नाही. ओके, तर मग अशा प्रकारचे जे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत तर ते त्या काळामध्ये तयार झाले एका सिम्पल एलिमेंटपासून. आणि मग त्यापासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड्स मे हॅव फॉर्म्ड ओव्हर द लाँग पिरियड फ्रॉम दोज सिम्पल कंपाऊंड्स. मग या सिम्पल कंपाऊंड्सपासून हळूहळू जसं जसं काळ पुढे पुढे सरकत गेला तसं कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले. मग कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स असेल किंवा न्यूक्लिक ॲसिड असेल अशा प्रकारचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले. फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल्स मे हॅव बीन फॉर्म्ड फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग हे जे काही ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स होते त्यांचं कॉम्बिनेशन झालं, त्यांच्यामध्ये रिॲक्शन झाली, ते मिक्स झाले आणि मग त्यापासून फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल म्हणजे सेलसारखा एक ॲटम तयार झाला. ओके, सो नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज्ड ॲट द कोर्स ऑफ एन्व्हायरमेंट केमिकल्स आणि दे मे हॅव बीन some differences among those cells and according to the principle of natural selections some may have shown good growth and some have been perished which could not adjust with the surrounding. म्हणजेच काय तर सुरुवातीला काय झालं एक छोटासा सिम्पल एलिमेंट तयार झाला, त्या एलिमेंटपासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले, त्या इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या मिक्सचरपासून एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले जसे की त्याला आपण प्रोटीन्स म्हणू शकतो किंवा न्यूक्लिक ॲसिड म्हणू शकतो. आणि या सगळ्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड्सपासून एक प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल तयार झालं, एक प्रायमरी टाईप ऑफ सेल तयार झालं आणि मग हळूहळू अशा प्रकारचे सेल्स वाढत गेले. आणि मग यामध्ये जे सेल्स सराउंडिंगसोबत ॲडजस्टमेंट करू शकले तर ते सेल्स जगले किंवा त्यांची ग्रोथ झाली, ते चांगली ग्रोथ शो करू लागले म्हणजे चांगली ग्रोथ दाखवू लागले. आणि जे सराउंडिंगसोबत ॲडजस्ट नाही झाले तर ते पेरिश झाले. पेरिश म्हणजे त्यांचा ह्रास झाला किंवा ते नष्ट झाले. ओके, तर अशा पद्धतीने जे सेल्स सराउंडिंगसोबत स्वतःचे ॲडजस्टमेंट करू शकले, जे की नॅचरल सिलेक्शनच्या थिअरीनुसार चालत राहिले म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्टनुसार चालत राहिले, तर ते सेल्स जे आहेत तर त्यांची ग्रोथ होत गेली आणि त्यापासून ऑर्गॅनिझम्स तयार होत गेले. ओके, सो सुरुवातीला एक प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल तयार झाला होता, त्याच्यासारखे अनेक सेल्स तयार झाले आणि ज्या सेल्सनी ग्रोथ दाखवली ते सेल्स राहिले, ज्या सेल्सने ॲडजस्टमेंट ॲडॅप्टेशन काही दाखवलं नाही तर ते सेल्स नष्ट झाले. जे राहिलेले सेल्स आहेत त्यांच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट झाली आणि त्यापासून ऑर्गॅनिझम्स तयार होत गेले. ॲट प्रेझेंट crores of species of plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. आणि ॲट प्रेझेंट सध्याच्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने ॲनिमलचे स्पीशीज आहेत, प्लांटचे स्पीशीज आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड डायव्हर्सिटी आहे. छोट्याशा मुंगीपासून मोठ्या हत्तीपर्यंत प्लांट्समध्ये ॲनिमल्समध्ये डायव्हर्सिटी आहे. आणि सगळ्यात छोटं प्लांट जे की तुम्हाला माहिती आहे क्लोरेलापासून ते सगळ्यात मोठ्या वड्याच्या झाडापर्यंत पण आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. ओके, तर अशा पद्धतीने प्रत्येक ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट ग्रुपमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम. अमिबा आणि पॅरामेशियम या छोट्या छोट्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सपासून ते मानवापर्यंत अँड जायंट व्हेलपर्यंत म्हणजे देवमास्यापर्यंत म्हणजे एवढी मोठी डायव्हर्सिटी आपल्याला ॲनिमल्समध्ये बघायला मिळते. द प्लांट डायव्हर्सिटी कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पीशीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला म्हणजे क्लोरेला जे की युनिसेल्युलर प्लांट आहे, एक प्रकारचा अल्गी आहे, टू द ह्यूज बनियन ट्री म्हणजे क्लोरेलापासून ते बनियन ट्रीपर्यंत एवढ्या व्हरायटी आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळतं. क्लोरेला कुठे केवढूसं ते युनिसेल्युलर आणि बनियन ट्री किती ह्यूज आहे तर एवढी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वॅटर टू बोथ द पोल्स. इक्वॅटर म्हणजे काय विषुववृत्त. आता आपला अर्थ जर आपण बघितलं तर अरे हे पेजेस ना हां ओके इथे आहे. सो आपला अर्थ जर आपण बघितलं तर ते थोडंसं कसं आहे फ्लॅट आहे. या ठिकाणी मध्ये इक्वेटर आहे, इक्वेटर म्हणजे काय विषुववृत्त आहे. या ठिकाणी 2 पोल्स आहेत. सो पोल्सपासून इक्वेटरपर्यंत, इक्वेटरपासून दोन्ही पोल्सपर्यंत जे लाईफ आहे तर लाईफमध्ये प्रचंड प्रमाणात डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते, मग त्याच्यामध्ये प्लांट्समध्ये असो किंवा ॲनिमल्समध्ये असो. सो नेक्स्ट आहे ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस लाईक एअर, वॉटर, लँड, रॉक्स एक्सेट्रा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे. असं आहे का की हवेमध्ये ऑर्गॅनिझम नाही आहे, असं तर कोरोना व्हायरस एवढा पसरलाच नसता. म्हणजे हवेमध्ये पण ऑर्गॅनिझमचं वास्तव्य आहे, वॉटरमध्ये पण आहे, पाण्यामध्ये पण आहे, लँडवरती पण आहे, रॉकमध्ये पण आहे. प्रत्येक ठिकाणी ऑर्गॅनिझम्सचं अस्तित्व आहे, प्रत्येक ठिकाणी जीवसृष्टी आहे. ओके, सो ह्युमन्स हॅव शोन क्युरोसिटी अबाउट ओरिजिन ऑफ लाईफ अँड रिझन्स फॉर सच अ ग्रेट डायव्हर्सिटी इन लाईफ प्रेझेंट ऑन दी अर्थ सिन्स एन्शियंट पिरियड.
मग आता साहजिकच आपल्या मनामध्ये पण अनेक प्रश्न पडतात, त्याचप्रमाणे म्हणजेच आपल्या मानवांच्या मनामध्ये ज्याप्रमाणे प्रश्न पडतात की जसं की ओरिजिन ऑफ लाईफ काय असेल, म्हणजे सुरुवातीला लाईफ कशी काय तयार झाली, किंवा इतकी मोठी डायव्हर्सिटी कशी काय झालेली आहे लिव्हिंग वर्ल्डमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. तर डिफरंट थिअरीज अबाउट ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हॅव बीन प्रपोज्ड टिल टुडे, ऑफ विच थिअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज एक्सेप्टेड. मग आतापर्यंत याच्याशी निगडीत अनेक थिअरी एस्टॅब्लिश केल्या. प्रत्येकाला वाटतं की असं झालं असेल किंवा असं झालं असेल, किंवा ही थिअरी प्रत्येकाने अप्लाय केली, दुसरी थिअरी एकाने अप्लाय केली. पण या सगळ्यामधून जी थिअरी ऑथराईज झालेली आहे किंवा जी थिअरी मान्य केली गेली आहे तर ती आहे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ही थिअरी एक्सेप्ट करण्यात आलेली आहे. ओके, सो हे सगळं होतं की आतापर्यंत अर्थवरती लाईफ कसं एक्झिस्ट झालं. नेक्स्ट या ठिकाणी अ पीप इन टू हिस्ट्री सांगितलेलं आहे आपल्याला. मेनी फिलॉसॉफर्स अँड रिलिजियस स्कॉलर्स हॅव रिटन देअर व्ह्यूज अबाउट फॉर्मेशन ऑफ लाईफ. म्हणजे प्रत्येक तत्त्वज्ञ असो किंवा अनेक जे धार्मिक स्कॉलर्स आहेत, काय म्हणतात त्यांना, धार्मिक विद्वान लोक जे आहेत, तर त्यांनी देखील हे जग कसं निर्माण झालं असेल किंवा ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग वर्ल्ड कसं निर्माण झालं असेल याबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज मांडल्या आहेत. आणि देअर सेम्स टू बी थरो डिस्कशन ओव्हर द फॉर्मेशन ऑफ युनिवर्स. आणि त्याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिस्कशन होतं आहे की युनिवर्स कसं तयार झालं असेल. व्हेरियस कल्चर्स लाईक इंडियाचं कल्चर म्हणजे संस्कृती कशा तयार झाल्या असतील एक्सेट्रा. व्हेरियस कल्चर्स हॅव नोटेड डिफरंट टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट प्लॅनेट, स्टार्स, द पंचमहाभूता, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा. म्हणजे आतापर्यंत पंचमहाभूत तुम्हाला माहिती असेल, अग्नी आहे, पाणी आहे, त्याच्यानंतर आकाश आहे, जमीन आहे आणि वायू. येस, हे पाच पंचमहाभूत आहेत. आणि तुम्ही जर पाहिलं तर आदि शंकराचार्य यांनी पण सांगितलेलं आहे, म्हणजे आपल्याला जो लेसन आहे आदि शंकराचार्य यांचं संस्कृतमध्ये, तर त्यामध्ये पण आपण पाहिलं की आपली आत्मा जे की परमेश्वराचा अंश आहे आणि आपले शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. ओके, सो हे सगळं अनेक बुक्समध्ये आहे, रिलिजियस बुक्समध्ये आहे. नेक्स्ट आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशनची थिअरी काय आहे, कोणत्या बेसिसवरती आपण म्हणतो की इव्हॉल्युशन झालं आहे, काहीतरी पुरावा असायला पाहिजे ना. विदाऊट पुरावा आपण कसं काय मान्य करणार की बाबा इव्हॉल्युशन झाले, असं नाही होणार ना. सो त्यासाठी काहीतरी पुरावा पाहिजे. मग काय आहे थिअरी ऑफ इव्हॉल्युशन किंवा त्याचे पुरावे काय आहेत ते आता आपण बघणार आहोत. एव्हिडन्सेस वगैरे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो अकॉर्डिंग टू धिस थिअरी, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन ओशियन म्हणजे काय, समुद्र, सागर. पहिल्यांदा समुद्रामध्ये प्रोटोप्लाझम नावाचं एक लिव्हिंग मटेरियल तयार झालं होतं. प्रोटोप्लाझम म्हणजे काय, वीक सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे काय, आत्ताच आपण पहिल्यांदा पाहिलं होतं हेरिडिटीमध्ये की सपोज हा सेल आहे, सेलमध्ये हे न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस सोडून आजूबाजूचं जे काही मटेरियल आहे, जे पण लिक्विड म्हणजे जेल टाईप मटेरियल आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. मग अशाच प्रकारचं वीक सायटोप्लाझम, ज्याला की आपण मेन भाषेमध्ये प्रोटोप्लाझम म्हणतो, तर ते तयार झालं होतं ओशियनमध्ये. सो इन ड्यू कोर्स ऑफ टाईम म्हणजे काळाच्या ओघामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म्ड आणि त्याच्यापासून एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले. युनिसेल्युलर म्हणजे काय, एक सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम. ओके, आपल्या बॉडीमध्ये हजारो लाखो सेल्स आहेत, पण एकाच सेलपासून तयार झालेलं ऑर्गॅनिझम, त्याचं एकच सेल शरीरामधलं सगळं काही काम पाहत असतं, सगळं फंक्शन एकच सेल पाहत असतं. ओके, ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वर फॉर्म्ड. आणि मग ग्रॅज्युअली हळूहळू ते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये चेंजेस होत गेले, इव्हॉल्युशन होत गेलं, ॲडॅप्टेशन होत गेलं आणि त्यापासून मोठमोठ्या प्रकारचे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स तयार झाले. ऑल दोज चेंजेस वर स्लो आणि ग्रॅज्युअल. आणि हे काय एका रात्रीमध्ये झालं का, एका रात्रीत तो ऑर्गॅनिझम तयार झाला, त्याच्यापासून एका रात्रीत मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला, असं झालं का, नाही. तर हे सगळं स्लोली आणि ग्रॅज्युअली होत जाणारी प्रोसेस आहे. नेक्स्ट आहे ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस. एक मिनिट हां. ड्युरेशन ऑफ ऑल दीज चेंजेस इज ॲट मोस्ट 300 crore इयर्स. म्हणजे हे सगळं होण्यासाठी किती कालावधी लागला होता, 300 crore इयर्सचा कालावधी लागलेला होता. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅड बीन ऑल अराउंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड धिस लेड टू इव्हॉल्युशन ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. आणि यामध्ये जे काही चेंजेस होत होते, जे पण डेव्हलपमेंट्स होत होते, या सगळ्यापासून इव्हॉल्युशन होत होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स तयार होत होते. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड इव्हॉल्युशन विच इज ऑर्गनायझेशनल. आणि या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इव्हॉल्युशन म्हणतो. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द एन्सिस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये एक प्रोग्रेसिव्ह कुठे म्हणजे प्रगतीच होत आहे ना प्रत्येक डेव्हलपमेंटमध्ये. तर ही जी प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आहे, तर ही ॲन्सिस्टर म्हणजे पूर्वजांकडे काहीतरी वेगळं स्ट्रक्चर होतं किंवा वेगळं त्यांची शरीर रचना होती. आत्ताच्या म्हणजे
बेसिक शरीररचना नाही म्हणते मी, म्हणजे बिहेवियर असो किंवा ॲपिरियन्स असो ते वेगळं होतं, आताच्या ह्याच्यामध्ये वेगळं आहे. तर हे सगळं जे आहे ते कशामुळे आहे, इव्हॉल्युशनमुळे आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की काय पुरावा आहेत इव्हॉल्युशन झालेलं आहे याच्यासाठी, किंवा काय पुरावा आहे की सगळ्यांचे ॲन्सेस्टर्स सेम होतं, सगळ्यांचे पूर्वज सेम होते यासाठी. सो एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. Collective thinking upon all above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. म्हणजे सगळ्याचा जर आपण विचार केला तर याचा अर्थ काय होतो की इव्हॉल्युशन ही एक एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, म्हणजे सतत चालू राहणारी आहे. असं आहे का की नाही आता इव्हॉल्युशन थांबणार आहे आणि पुढे काहीच इव्हॉल्व होणार नाही, असं काही कधी होऊ शकतं का? तर नाही. दरवेळी इव्हॉल्युशन होत राहणार आहे, एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, म्हणजे सतत घडत राहणारी प्रोसेस आहे. हावेवर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. परंतु तरीही इव्हॉल्युशन होत आहे किंवा इव्हॉल्युशन झालेलं आहे, इव्हॉल्युशन घडलेलं आहे हे प्रूव्ह करण्यासाठी प्रूफची आवश्यकता असते. सो खाली दिलेले काही प्रूफ्स आहेत. पहिला आहे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, विच शोज अवर ॲपिअरन्स, म्हणजे सगळ्यांचे ॲपिअरन्स सेम आहे, थोडंसं सेम आहे. आता जर इथं तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक आहे छानसे क्यूटचं कुत्र्याचं पिल्लू, त्याच्यानंतर या ठिकाणी आहे शीप आहे आणि ती आहे फॉक्स. ओके, सो हे 3 ॲनिमल्स आहेत. तिघांमध्ये तुम्ही जर पाहिलं तिघांना 2-2 कान आहेत. असं आहे का की फॉक्सला 4 कान आहेत आणि डॉगला 2च कान आहेत, असं काय का? नाही, सगळ्यांना 2-2 कान आहेत. सगळ्यांना एक छानसं नाक आहे काळ्या काळ्या कलरचं, 2 डोळे आहेत सगळ्यांना छानसे मिकी बघण्यासाठी, आणि तोंड आहे. आता हे कसं आहे बघा, सगळ्यांच्या डोळ्याची रचना सेम आहे, सगळ्यांचं नाक पण सेम, म्हणजे एकदम सेम म्हणत नाही आहे मी, फक्त एक जसं आपण जर लॉजिक लावलं तर सगळ्यांचं नाक पण सेम पोझिशनवरती आहे, त्याचाच खाली करेक्ट तोंड आहे का? असं आहे कोणाचं तोंड वरती आहे, नाक खाली आहे, डोळे खाली आहेत, कानवरती नाकवरती, असं काय आहे का? तर नाही. म्हणजे सगळ्यांचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक ॲपिअरन्स आहे तर ते सेम आहे. सो ही जी सिमिलॅरिटी आहे यांच्यामध्ये की सगळ्यांचं डोळेवरती आहे, त्याच्या खालीच नाक आहे, त्याच्या खालीच तोंड आहे, तर हे जे काही एक सिमिलॅरिटी आहे याच्यावरून असं ठरू शकतं की या सगळ्यांचे जे ॲन्सेस्टर आहेत, सगळ्यांचे जे पूर्वज आहेत तर ते सेम होते आणि सेम पूर्वजांपासून काहीतरी जेनेटिक चेंजेस होऊन हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते तयार झालेले आहेत, स्पेसिएशन होऊन हे सगळे ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत. ओके, नेक्स्ट जर आपण पाहिलं प्लांट्समध्ये, तर प्लांट्समध्ये बघा सगळ्यांना पानं आहेत. ओके, सगळ्यांना फळं आलेली आहेत. सगळ्यांची जर तुम्ही पानं पाहिली नीट निरखून तर त्यांना एक मेन व्हेनिएशन आहे, सपोज की लीफ आहे. ओके, हे काय आहे, मेन व्हेनिएशन आहे, त्याला छोटे छोटे सब व्हेनिएशन्स आहेत, म्हणजे सगळ्यांचं स्ट्रक्चर ऑलमोस्ट अशा पद्धतीने असतंच. ओके, सो हे जे काही यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाहेरून दिसणारी फक्त सिमिलॅरिटी, तर ही जी बाहेरून दिसणारी सिमिलॅरिटी आहे याच्यावरून आपण काय सांगू शकतो की या सगळ्यांचे ॲन्सेस्टर काय होते, सेम होते. तर यालाच आपण काय म्हणतो, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. हे एक मॉर्फोलॉजिकल बाहेरून दिसणारे एव्हिडन्स आहे की ज्याच्यामुळे आपण असं सांगू शकतो की या सगळ्यांचे ॲन्सेस्टर म्हणजे सगळ्या ॲनिमल्सचे ॲन्सेस्टर आणि सगळ्या प्लांट्सचे ॲन्सेस्टर हे सेम होते, म्हणजे प्लांट्सचे वेगळे सेम होते आणि ॲनिमल्सचे वेगळे सेम होते. सो नेक्स्ट आहे व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नोस्ट्रिल्स अँड एअरपिना. एअरपिना म्हणजे काय, कानाचा जो वरचा आउटर इयरचा भाग आहे, आउटर इयरचा मसल आहे, त्याला आपण एअरपिना म्हणतो. अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन देअर बॉडी. तुम्ही जर पाहिलं पपीला पण हेअर्स आहेत त्याच्या बॉडीवरती, शीपला पण हेअर्स आहेत, फॉक्सला पण हेअर्स आहेत. ओके, सो हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत आर सीन इन दी ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये हे सगळं आपल्याला बघायला मिळतं, बॉडीवरती सगळं बघायला मिळतं. वेअरॅज सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर्स लाईक लीफ शेप, म्हणजे लीफचा शेप कसा आहे, लीफ वेनेशन म्हणजे त्याच्यावरती असणारी ते नसा, लीफ पेटिओल म्हणजे लीफ ज्या ठिकाणी ब्रांचला अटॅच होतं तर त्याचा देठ ज्याला आपण म्हणतो तर ते, एक्सेट्रा ऑकर इन केस ऑफ प्लांट्स. This indicates that there are some similarities in those groups and hence it proves that their origin must be same and must have common ancestor. आणि याच्यावरून काय कळतं आहे की त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्या ॲन्सेस्टरमध्ये आणि त्या सगळ्यांचा ॲन्सेस्टर एकच आहे. ओके, सो सगळ्यांचा ॲन्सेस्टर एकच आहे हे ठरवण्यासाठी एवढे सगळे एव्हिडन्सेस आहेत. नेक्स्ट आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमी म्हणजे काय, हाडांचे सापळे, भूत. सो हाडांचे जे सापळे आहेत तर त्याच्यावरून आधारित एव्हिडन्सेस. आता म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला 4 भूत असं काहीतरी बघायला मिळते. तर हे जे आहे तर हे काय, माणसाचा हात आहे. त्याच्यानंतर हे जे आहे कॅट्स फोरलेग म्हणजे मांजरीचा पुढचा पाय. त्याच्यानंतर आहे पॅटाजियम ऑफ बॅट म्हणजे बॅटचे जे पंख असतात तर त्याच्यामध्ये असणारी हडं. त्याच्यानंतर आहे फ्लिपर्स ऑफ व्हेल पक्षाचे जे काय म्हणतो आपण त्याला, काय असतं त्याच्याने पोहतात ते, मला शब्द नाही आठवत, फेन्स आपण त्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये असणारी हडं. ओके, तर हे सगळे जे आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांचे जॉईंट सेम आहेत. इथे जॉईंट आहे, 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 म्हणजे सगळ्यांचे जॉईंट्स काय आहेत, सेम आहेत. सो इथे सगळ्यांचे जॉईंट्स किंवा म्हणजे याचा वापर प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे. आता
माणूस हाताचा वापर काहीतरी वस्तू उचलण्यासाठी किंवा खाण्यासाठी करतो, त्यात मांजर चालण्यासाठी करते, खाण्यासाठी करते, पण माणूस हाताचा वापर चालण्यासाठी करतो का? नाही. काहीतरी एक्सेप्शनल केसमध्ये लहान मुलं करतात, पण आपण असं काही करत नाही. नेक्स्ट आहे पॅटॅजियम ऑफ बॅट. आता बॅट त्याच्या पॅटॅजियमचा वापर उडण्यासाठी किंवा लटकण्यासाठी वगैरे करतो झाडावरती. ओके, सो अशा पद्धतीने प्रत्येकाचा वापर वेगवेगळा आहे, पण प्रत्येकाचे जॉईंट्स किंवा स्ट्रक्चर ऑफ द बोन, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द बोन सेम आहे आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की यांच्या ॲनाटॉमीवरून यांचे ॲन्सिस्टर काय असायला पाहिजेत? कॉमन असायला पाहिजेत, म्हणजे सेम ॲन्सिस्टरपासून हे सगळे लोक ओरिजिनेट झालेले आहेत. सो इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स, देअर डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलॅरिटीज बिटवीन ह्युमन हँड, फोरलेग ऑफ ऑक्स, म्हणजे खूप मोठी अशी काही सिमिलॅरिटी आपल्याला बघायला मिळत नाही आहे, परंतु तरीही similarly, use of each of those structures is different in respect to animals. However, there is similarity in structures of bone and bony joints. Bony joints म्हणजे ज्या ठिकाणी हाडं अशी जोडलेली आहेत, याला आपण म्हणतो bony joints. ओके, तर या ठिकाणी मात्र आपल्याला स्ट्रक्चर जे आहे ते त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी बघायला मिळते आणि या सिमिलॅरिटीवरून आपण असं सांगू शकतो की या सगळ्यांचे ॲन्सिस्टर्स कॉमन असायला पाहिजेत. ओके, नेक्स्ट आगे चलो. आता थर्ड एव्हिडन्स काय आहे? वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गन आपण मगाशीच पाहिलं होतं अपेंडिक्ससाठी. सो वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? तर डिजेनरेटेड, म्हणजे ज्यांचा ऱ्हास पाहू शकतो, म्हणजे काय म्हणतो त्याला, नष्ट होऊ शकतात असे, और अनडेव्हलप्ड म्हणजे अविकसित, युजलेस म्हणजे काहीच उपयोग नाही असे ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड एज वेस्टिजियल ऑर्गन्स. म्हणजे जे डिजेनरेटेड आहेत, म्हणजे ज्याचा काही उपयोग नाही आहे, अंडर डेव्हलप्ड आहेत म्हणजे अविकसित आहेत, जे काहीच उपयोगाचे नाही आहेत, असे जे ऑर्गन्स ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये असतात किंवा ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये असतात त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणतो. जसं की आपल्या बॉडीमध्ये विजडम टीथ आहेत म्हणजे अक्कलदाढ आहे, अपेंडिक्स आहे, एअर पिन आहे, तर हे सगळे जे आहेत, किंवा टेलबोन असेल तर हे सगळे जे आहेत ज्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही आहे, परंतु ते इतर ऑर्गॅनिझम्ससाठी मात्र युजफुल आहेत. सो इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज और ऑर्गन्स फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. म्हणजे पटापट डेव्हलपमेंट होत असते का आपल्या बॉडीमध्ये? नाही होत. एक डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जावा लागतो. एक ऑर्गन जरी आपल्याला नको असेल, म्हणजे एक ऑर्गन जरी डिजेनरेट करायचं असेल तरी पण त्यासाठी खूप वर्षांचा कालावधी जावा लागतो. म्हणजे हे सगळं रातोरात होणं शक्य नाही आहे. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. आणि सोबतच एखादा ऑर्गन जर एक्झिस्ट करायचं असेल, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जर आपल्याला नको असेल तो ऑर्गन आणि काढायचं असेल पुढच्या पिढ्यांसाठी पण, तर त्यासाठी पण ग्रॅज्युअल चेंजेस होत असतात आणि खूप जास्त कालावधी लागतो. सो मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज यूजफुल अंडर सर्टन सिच्युएशन. परंतु तरीही जे स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे बॉडीमध्ये तर ते काही कंडिशनसाठी यूजफुल असतं. ओके, हावेवर सेम स्ट्रक्चर अंडर डिफरंट सिच्युएशन मे बी युजलेस और हार्मफुल. आणि तेच सेम स्ट्रक्चर इतर सिच्युएशन्समध्ये आपल्याला एकतर हार्मफुल वाटतं किंवा ते युजलेस वाटतं. म्हणजेच काही ऑर्गॅनिझम्स काही ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये सुटेबल असतात, पण तेच ऑर्गन्स जर इतर ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये असतील तर मात्र ते एकतर हार्मफुल असतात किंवा युजलेस असतात. सो सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. मग असे जे काही स्ट्रक्चर असतात किंवा असे जे काही ऑर्गन असतात तर ते डिजेनरेट व्हायला स्टार्ट होतात, म्हणजेच ऱ्हास पावायला स्टार्ट होतात. कोणत्या प्रिन्सिपलनुसार? नॅचरल सिलेक्शनच्या प्रिन्सिपलनुसार. सो इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर टू डिसेपियर. आणि एखादं बॉडीमधलं स्ट्रक्चर डिसेपियर होण्यासाठी, बॉडीमधलं एखादं ऑर्गन डिसेपियर होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर्स लागतात. नेक्स्ट आहे सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ डिसेपिरियन्स इन डिफरंट ॲनिमल्स. आणि आता ते ऑर्गन डिसेपियर होत असताना, सपोज की आपल्या जनरेशनपासून ते ऑर्गन डिसेपियर व्हायला सुरुवात झाली, तर पुढच्या जनरेशनमध्ये ते थोडंसं डिसेपियर झालं असलं, त्याच्या पुढे अजून थोडंसं असं करत मग ते खूप नंतरच्या जनरेशनमध्ये ते पूर्णपणे डिसेपियर होणार. तर अशा पद्धतीने खूप कालावधी लागतो. सच ऑर्गन दो नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम इट मे बी फंक्शनल इन द अदर ऑर्गॅनिझम, दॅट इज इट इज नॉट वेस्टिजियल ऑर्गन इन द अदर ऑर्गॅनिझम. जसं की आपल्या बॉडीमध्ये अपेंडिक्सला काहीच महत्त्व नाही आहे किंवा ते काहीच काम करत नाही, युजलेस आहे, परंतु अपेंडिक्स जे रुमिनंट्स असतात, जे रवंथ करणारे प्राणी असतात, त्यांच्या बॉडीमध्ये मात्र युजफुल आहे. म्हणजे जरी ते आपल्यासाठी वेस्टिजियल ऑर्गन असलं तरी ते इतर ऑर्गॅनिझम्ससाठी वेस्टिजियल ऑर्गन नाही आहे. ओके, सो अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन रुमिनंट्स. सिमिलरली मसल्स ऑफ एअर पिना म्हणजे आउटर इयरचे जे पण आपले मसल्स आहेत, जे की आपल्याला काहीच कामाचे नाही आहेत, पण ते मंकीजला वगैरे त्यांच्या इयरची मुवमेंट करण्यासाठी मात्र कामाचे आहेत. व्हेरियस वेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेलबोन, ज्याला की आपण कॉकीस्पॉन म्हणतो, विजडम टीथ अँड बॉडी हियर्स आर प्रेझेंट इन द बॉडी ऑफ ह्युमॅन बिंग
विच आर नॉट फंक्शनल. आता आपल्या बॉडीवरती जे केस आहेत तर ते पण काय म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये खूप जास्त होते आणि त्याच्यामुळे काय होत होतं की थंडीपासून वगैरे संरक्षण व्हायचं, उन्हापासून थंडीपासून संरक्षण व्हायचं. पण आता ऑलरेडी आपल्याकडे कपड्यांमध्ये एवढी विविधता आलेली आहे की आपल्याला जरी बॉडीवरती केस नसतील तरी पण आपण स्वतःचं संरक्षण थंडीपासून करू शकतो. सो आता केसांचा वापर कशासाठीच होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे फक्त डोक्यावरचे केस एक सौंदर्य म्हणून ठीक आहे, पण हातावरचे वगैरे केसांचा वापर कशासाठीच होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे की टेलबोन, आपल्याला जे माकड हाड म्हणतो आपण त्याला, तर त्याचा पण काहीच वापर नाही. ते पूर्वीच्या काळामध्ये शेपूट वगैरे होती माणसाला, तर तेव्हाच्या काळामध्ये होतं ते, आता त्याचा काहीच उपयोग नाही आहे. सो अशा प्रकारे अनेक वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत. हा क्वेश्चन बँकमध्ये आलेला प्रश्न आहे की याला नेमिंग करायचं आहे आणि या पुस्तकामध्ये पण नेमिंग नाही केलं आहे, तर याला आपण विजडम टीथ म्हणतो. तुमच्या पुस्तकामध्ये आहे का बघा नेमिंग, नसेल तर करून घ्या. विजडम TEETH. ओके, सो हे आहे विजडम टीथ. याला नेमिंग करण्यासाठी क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. इयर मसल्स आहे टेलबोन, ज्याला आपण कॉकिस म्हणतो. हे आहे अपेंडिक्स, लार्ज इंटेस्टाईन आणि हे स्मॉल इंटेस्टाईन. ओके, आगे देखो डायनासोर. तर आता या ठिकाणी तुम्हाला काही फोसाइल्स बघायला मिळत आहेत. फोसाइल्स म्हणजे काय ते आपण याच्यामध्येच बघूया. आधी एक्सप्लेन करून नंतर पण एक्सप्लेन करणं, त्यापेक्षा आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये बघूया. याला आपण पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणतो. पॅलेंटोलॉजिकलला मराठीमध्ये पुराजीवविषयक पुरावे असं काहीतरी म्हणतात. ते मला माहिती नाही कारण मी मराठीमधून नाही शिकली आहे किंवा शिकवलं पण नाही आहे. So a question may arise in your mind that which organism existed millions of years ago. म्हणजे तुमच्या मनामध्ये असा विचार आला असेल की कोणते ऑर्गॅनिझम्स खूप 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 पूर्वी होते अस्तित्वात. सो हाऊ कॅन वी टेल दिस, की आपण हे कसं सांगू शकतो की XYZ ऑर्गॅनिझम पूर्वीच्या काळामध्ये अस्तित्वात होता, कसं आपण सांगू शकतो. हे काहीतरी असायला पाहिजे ना, सिक्रेट, तर ते आपण याच्यामधून बघणार आहोत. सो लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, वल्कॅनो एक्सेट्रा. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे जेव्हा वल्कॅनो येईल किंवा जेव्हा अर्थक्वेक होईल तेव्हा हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पृथ्वीच्या आतमध्ये बरीड होतात. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसच्या आतमध्ये बरीड होतात. बरीड म्हणजे काय होतात, असे एकावर एक पडतात आणि त्याच्यावरती जमीन तयार होते आणि मग ते दबले जातात आणि मग ते मरतात. मग त्याच्यामध्ये जे पण बॅक्टेरिया वगैरे आहेत तर ते त्या बॉडीचं डिकम्पोजिशन करतात. फक्त हाडं राहतात आणि सगळा वरचा मांसल भाग निघून जातो. आणि मग हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची जी काही हाडं आहेत तर त्यांचा एक ठसा त्या जमिनीवर उमटतो आणि तो ठसा उमटल्यानंतर आपण म्हणजे त्या जमिनीवर उमटलेला जो ठसा आहे त्यावरून आपण असं सांगू शकतो की एवढ्या वर्षांच्या कालावधीपूर्वी हा ऑर्गॅनिझम अस्तित्वात होता. ओके, सो ते कसं ठरवायचं की एवढा वर्ष कालावधी त्याला लोटून गेलेला आहे, त्यासाठी पण कार्बन डेटिंग मेथड आहे, ती पण आपण याच्यामध्येच बघणार आहोत. सो जे पण रुमिनंट्स असतात आणि इम्प्रेशन म्हणजे जे पण काय म्हणतो आपण त्याला, त्याचे जे ठसे वगैरे आहेत तर ते त्या ऑर्गॅनिझम्सचे जमिनीच्या आतमध्ये राहतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फोसाइल्स म्हणतो. जीवाश्म म्हणतात त्याला मराठीमध्ये. आणि स्टडी ऑफ फोसाइल्स इज अन इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. आणि या फोसाइल्सचा स्टडी करणं हे इव्हॉल्युशनचा स्टडी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण अर्थातच यावरून आपल्याला हे कळलं, म्हणजे आतापर्यंत डायनासोर्स आहेत हे आपल्याला कसं कळलं, तर याच फोसाइल्सवरून कळलं की डायनासोर अस्तित्वात होते. ओके, तुम्ही काय जुरासिक पार्क मूवी बघितली असेल, त्याचे बरेचसे पार्ट्स आहेत तर त्यामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स आफ्टर डेथ अँड सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. म्हणजे कार्बन कन्झ्युम्शन, आता आपण श्वासोश्वास घेतो आहे, कार्बन डायऑक्साईड आपल्या बॉडीमध्ये जात आहे म्हणजे आपण कार्बन कन्झ्युम्शन करतो आहे. ओके, किंवा आपण जे फूड आयटम्स खातो त्यामधून पण कार्बन आपल्या बॉडीमध्ये जात असतं. सो हे जे कार्बन कन्झ्युम्शन आहे तर जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमची डेथ होते किंवा एखाद्या प्लांटची डेथ होते तर तेव्हा ते कार्बन कन्झ्युम्शन प्रोसेस टोटली स्टॉप होते. ओके, पण तरी देखील कार्बन 14 म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कार्बनचे आयसोटोप्स माहिती असतील तुम्हाला, C12 आहे, C14 आहे, हे सगळे काय आहेत, कार्बनचे आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय, ज्यांचं ॲटॉमिक नंबर सेम असतं बट ॲटॉमिक मास डिफरंट असतं. ओके, सो C12 आणि C14 हे काय आहेत, आयसोटोप्स आहेत. सो कार्बनचा आयसोटोप C14 जे आहे तर त्याचं डिकेइंग म्हणजे डिग्रेडेशन चालूच असतं, जरी पण माणूस जिवंत असो किंवा मेलेला असो किंवा कुठला पण ॲनिमल असो किंवा कुठला पण प्लांट असो. इन केस ऑफ डेड बॉडीज of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously. आता एखादं ऑर्गॅनिझम जेव्हा डेड होतो, ओके, सो डेड झाल्यानंतर त्यांच्या बॉडीमध्ये जे C14 आणि C12चा रेशो आहे तर तो सारखा चेंज होत असतो. आता याच्यामध्ये C12 काय आहे, नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे. नॉन रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे त्याच्यामधून किरणं बाहेर नाही पडत. पण C14 काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे. ओके, C12 नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे, C14 रेडिओ ॲक्टिव्ह आहे. The time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of C14. म्हणजेच
एखादा ऑर्गॅनिझम मेल्यानंतर किती कालावधी पास झालेला आहे हे आपण C14ची रेडिओ ॲक्टिव्हिटी किती आहे याच्यावरून ठरवू शकतो आणि C14 to C12चा रेशो काय आहे त्याच्यावरून ठरवू शकतो. तर अशाच पद्धतीने या मेथडला आपण कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतो. नेक्स्ट, इट इज यूज्ड इन पॅलेंटॉलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी फॉर डिटर्मिनिंग द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट्स. मग ही जी प्रोसेस आहे कार्बन डेटिंगची तर ते पॅलेंटॉलॉजीमध्ये आणि अँथ्रोपॉलॉजीमध्ये वापरली जाते. अँथ्रोपॉलॉजी म्हणजे ज्या ठिकाणी ॲनिमल्स, जीवाश्म वगैरे याचा अभ्यास केला जातो त्या ठिकाणी. Once the age of fossils been determined by such technique, it becomes easy to deduce the information about other erstwhile organisms. म्हणजे एकदा का एखाद्या फोसाईल्सचं एज आपल्याला कळलं की त्याच्या आजूबाजूच्या फोसाईल्सचे किंवा त्याच्या आजूबाजू म्हणजे त्याच्याशी संबंधित जे पण गोष्टी असतील त्यांचं पण आपल्याला माहिती मिळवणं शक्य होतं. इट सीम्स दॅट वर्टेब्रेट्स आर स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इन्व्हर्टिब्रेट्स. वर्टिब्रेट्स जे आहेत म्हणजे ज्यांना पाठीचा कणा आहे तर ते पाठीचा कणा नसलेल्या ऑर्गॅनिझम्सपासून काय झालेले आहेत, इव्हॉल्व झालेले आहेत, ओरिजिनेट झालेले आहेत असं मानलं जातं. हे कशावरून कळलं? कार्बन डेटिंग प्रोसेसवरून. म्हणजेच काय तर पूर्वी फक्त इन्व्हर्टिब्रेट होते, मग स्टारफिश असो किंवा स्नेल असेल किंवा हे जे काय आहेत फिश मासे, मछली, जलकिराणी आहे तर हे असतील. तर हे पॅलेंटोझोईक एरामध्ये फक्त हे डायनासोर होता आणि फ्रॉग पण डायनासोर नाही, काय क्रोकोडाईल होतं, कशाला पण काही म्हणते मी तर हे क्रोकोडाईल होतं. मग पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसमधून आपल्याला हे कळतं आहे की पूर्वीच्या काळामध्ये काय होते म्हणजे सगळ्यात सुरुवातीला इनव्हर्टिब्रेट्स होते आणि त्यापासून हळूहळू वर्टिब्रेट्स इव्हॉल्व झाले. मग हे जे पॅलेओझोईक एरा होतं म्हणजे एक युग होतं, एरा म्हणजे काय एक युग होतं. तर या युगामध्ये रेप्टाईल्स आणि ॲम्फिबिया आणि पायसिस प्रेझेंट होते. पायसिस म्हणजे काय जे पण फिशेस आहेत त्यांना आपण पायसिस म्हणतो. ॲम्फिबिया म्हणजे जे वॉटर आणि लँड दोघांवरती पण राहतात, जसं की याचं नाव काय बेडूक, फ्रॉग. आणि रेप्टाईल्स म्हणजे काय जे फक्त सरपटतात, मग स्नेक असेल किंवा काय त्याचं नाव असतं अजून लिझार्ड तर ते असेल. तर याला काय म्हणतो आपण, हे सगळे काय इनव्हर्टिब्रेट आहे, त्यांना पाठीचा कणा नाही आहे. ओके, पाठीचा कणा म्हणजे काय त्या काळामध्ये नव्हता. ओके, तर यांनी सांगितलेलं आहे की हे सगळे काय इनव्हर्टिब्रेट्स आहेत त्याच्यामुळे यांना पाठीचा कणा नव्हता असं दिसतंय. पण जेव्हा आपण क्लासिफिकेशन ॲनिमल क्लासिफिकेशन चॅप्टरमध्ये जाऊ तेव्हा यांना पाठीचा कणा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पाठीचा कणा म्हणजे पूर्ण वर्टेब्रेट कॉलम नाही तर वर्टेब्रेटामध्ये ते इव्हॉल्व होतात. यांना पण हे पण वर्टिब्रेटामध्ये इव्हॉल्व होतात. ओके, नेक्स्ट आहे की हे कोणता एरा आहे लेट मी चेक. मेसोझोईक एरा, याच्यामध्ये होते डायनासोर जे की रेप्टाईल्स आणि इतर रेप्टाईल्स जे पण आहे, डायनासोर रेप्टाईल नाही बाकीचे ते रेप्टाईल्स जे आहेत तर ते. त्याच्यानंतर एव्हीज आणि मॅमल्स. एव्हीज म्हणजे जे पण सगळे बर्ड्स असतात त्यांना आपण एव्हीज म्हणतो. मॅमल्स म्हणजे जे पण आपण आहोत, काय आहोत आपण तर आपण किंवा जे पण वॉर्म ब्लडेड आहेत. ओके, ज्यांना मॅमरी ग्लँड्स आहेत, जे ऑर्गॅनिझम्सला बर्थ देतात म्हणजे अंडी नाही देत, डायरेक्ट बर्थ देतात त्यांच्या यंगवन्सला, तर त्यांना आपण मॅमल्स म्हणतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. आता ही कार्बन डेटिंग मेथड कोणी आणली, शोधून लावली, तर त्याचा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओ ॲक्टिव्ह डिकेई ऑफ नॅचरली ऑकरिंग C14 अँड इट इज डेव्हलप्ड बाय विलर्ड लिबे. विलर्ड लिबे हे जे सायंटिस्ट होते यांनी काय केलेलं आहे की C14 जे आहे तर त्याचे डिकेइंग प्रोसेस जी आहे त्याच्या आधारावर कार्बन डेटिंग मेथड जी आहे त्याची डिस्कवर केली होती आणि ही हॅज बीन अवॉर्डेड विथ नोबल प्राइज इन 1960 फॉर दिस इन्व्हेन्शन. आणि त्यांनी हा शोध लावल्यामुळे त्यांना 1960मध्ये नोबल प्राइज देण्यात आलं होतं. द एज ऑफ द मटेरियल्स डिटरमाइंड बाय धिस मेथड आर पब्लिश्ड इन द जर्नल. त्यांचं हे जे सगळं इन्व्हेन्शन आहे तर ते कशामध्ये सांगण्यात आलं होतं, एका जर्नलमध्ये ज्याचं नाव आहे रेडिओ कार्बन. नेक्स्ट आहे कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्समध्ये तुम्हाला काही छान ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात. याचं नाव आहे डकबिल प्लॅटिपस. याचं जे तोंड आहे तर ते डकचं जसं काय असतं त्याला चोच असे असतं ना, क्वॅक तर त्याप्रमाणे. आणि याचं नाव आहे प्लॅटिपस, डकबिल प्लॅटिपस म्हणतात त्याला, डकसारखी बिल असल्यामुळे. हा पेरिपेटस आहे. तर हा ॲनालिडासारखा, ॲनालिडा म्हणजे काय जे काय म्हणतात त्याला अर्थवर्म वगैरे असतात ना, तर त्यांच्या ग्रुपमधल्या पण कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये आहेत आणि बटरफ्लाय वगैरे असतात त्यांच्या ग्रुपमधले पण कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये आहेत. तुम्हाला हे सगळे ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये डिटेल अभ्यासाला मिळेल. 6 चॅप्टर जो आहे आपला तर त्यामध्ये हे आहे लंगफिश. ओके, लंगफिश का म्हणतात त्याला ते पण आपण बघूया. अजून हा लेसन किती बाकी आहे, 1 2 3 4 फक्त 4 पेजेस आहेत, आपण पटकन करूया. तुम्हाला जर याच्यामध्ये कंटाळा येत असेल तुम्ही पार्ट वाईज व्हिडिओज बघू शकता, ज्यामध्ये मी पार्ट वाईज सांगितलेलं आहे. सम प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय, अपीअरन्स म्हणजे बाहेरून दिसणारे कॅरेक्टर्स. बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स, हेच दे आर कॉल्ड एज कनेक्टिंग लिंक्स. काही प्लांट्स किंवा काही ऑर्गॅनिझम्स असे असतात की जे असे काही कॅरेक्टर्स तोंडावरती दाखवतात म्हणजे बाहेरून दाखवतात की जेणेकरून ते 2 ग्रुप्समध्ये आपण त्यांना रिलेट करू शकतो आणि त्यांना आपण काय म्हणतो, कनेक्टिंग लिंक्स.
सो तुम्हाला जर थोडासा ब्रेक पाहिजे असेल तर तो एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस नंतर घेऊ शकता, कारण मग इथे सगळे एव्हिडन्सेस संपतील. नेक्स्ट आहे आता कनेक्टिंग लिंक्सचे एक्झाम्पल्स काय आहेत. पेरिपॅटस आहे. पेरिपॅटसमध्ये काय आहे, सेगमेंटेड बॉडी आहे. सेगमेंटेड बॉडी म्हणजे काय असतं, आपण त्या चित्रामध्ये जाऊया पेरिपॅटसच्या. हा आहे पेरिपॅटसचा छानसा फोटो. याला जर तुम्ही नीट पाहिलं, गौर से देखिए इस फोटो को, तर तुम्हाला या ठिकाणी सेगमेंट्स पाहायला मिळत आहेत. ओके, तुमच्या पुस्तकामध्ये असं झूम नाही करता येणार, सो याच्यामध्येच झूम करून दाखवलेलं आहे मी, की या ठिकाणी तुम्हाला सेगमेंट्स पाहायला मिळत आहेत ना. सो हे जे काही सेगमेंट्स आहे याला आपण म्हणतो सेगमेंटेड बॉडी. उसके बाद आगे और एक कैरेक्टर है उसका, गिर गया, हां, याला आपण म्हणतो सेगमेंटेड बॉडी. नेक्स्ट आहे त्यांना थिन क्युटिकल आहे, म्हणजे त्यांच्या बॉडीच्या भोवती त्यांना एक थिन असं आवरण आहे. थिन म्हणजे असं पातळ असं आवरण आहे. अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स. पॅरापोडिया म्हणजे काय, पॅरापोडिया म्हणजे काय, फसवे, आणि पोडिया म्हणजे पाय. म्हणजे यांना पाय तर आहेत पण हे पायाने चालत नाहीत, हे सरपटत चालतात. ओके, म्हणजे यांना पाय असून काहीच उपयोग नाही आहे, म्हणजे हे नुसते फसवे पाय असतात, ते त्याच्याने चालतच नाहीत. सो त्याला आपण म्हणतो पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स, जे की ॲनेलिडामध्ये प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे, याच्यावरून असं कळतं की याच्यामध्ये काय आहेत, ॲनेलिडाचे सगळे गुण आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिमिलरली दीज ॲनिमल्स शो ट्रेकियल रेस्पिरेशन. ट्रेकियल रेस्पिरेशन म्हणजे काय, ट्रेकिया जे की आपलं ज्याच्यातून आपण श्वास आपल्या लंग्समध्ये जातो, आपण जे पण इनहेल करू ते सगळं लंग्समध्ये जातं, तर ती पाईप त्याला आपण विंड पाईप पण म्हणतो. तर ते ट्रेकियाने रेस्पायर करतात. त्याच्यानंतर त्याच्याकडे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, जे की आर्थ्रोपोड्समध्ये असतं. आर्थ्रोपोड म्हणजे काय, ज्या ग्रुपमध्ये कॉक्रोच वगैरे येतो ना, कॉक्रोच पाहिलं असेल कधी, त्याची सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन असते, किंवा तो उलटा पडल्यानंतर पाहिलं असेल. मी असे उद्योग केले, तुम्ही केले की नाही माहिती नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की याच्यावरून असं कळतं की हा जो पेरिपॅटस आहे हा ॲनेलिडामध्ये पण येऊ शकतो आणि आर्थ्रोपोडामध्ये पण येऊ शकतो. म्हणजेच काय की तो ॲनेलिडासोबत पण कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतो, आर्थ्रोपोडामध्ये सोबत पण दाखवतो, त्याच्यामुळे तो दोघांच्या मधला कनेक्टिंग लिंक आहे. सिमिलरली डगबिल्ड प्लॅटिपस लेज एग्ज लाईक रेप्टाईल्स. आणि डगबिल्ड प्लॅटिपस जो आहे, ज्याची चोच बदकासारखी आहे, क्वॅक क्वॅक, तर हा जो आहे तर हा काय करतो, ज्याप्रमाणे रेप्टाईल्स म्हणजे काय, पाल वगैरे असतात ना, तुम्ही पाहिले पालीची अंडी, पाली असतील कदाचित काही जणांनी, तर पाल अंडी देते, खूप छोटी छोटी, खूपच मायन्यूट असतात, म्हणजे मायक्रोस्कोपवाले वगैरे पाहिली असतील तर असे जे काय पाल अंडी देते, तर ती पाल कशामध्ये, ते रेप्टाईलमध्ये येते. तर त्याचप्रमाणे डगबिलसुद्धा अंडी देतं, डगबिल प्लॅटिपससुद्धा अंडी देतं. आणि सोबतच त्याला मॅमरी ग्लँड्स आहेत. मॅमरी ग्लँड्स म्हणजे काय की ज्यामधून मिल्क प्रोड्यूस होतं, तर मॅमरी ग्लँड्स पण आहेत, आणि त्याच्यामुळे हे जे आहेत तर ते मॅमलच्या ग्रुपमध्ये पण इन्क्लूड होतं. म्हणजे हे मॅमलच्या ग्रुपमध्ये पण इन्क्लूड होतं आणि हे रेप्टाईलच्या ग्रुपमध्ये पण इन्क्लूड होतं. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट उनको हेअर्स बी आहे, त्यांना बाल पण आहेत, त्यांना केस पण आहेत. नेक्स्ट आहे लंगफिश. लंगफिश कोण आहे, हा जो मधला आहे तर हा आहे लंगफिश. लंगफिश परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स इरेस्पेक्टिव्ह ऑफ बिंग फिश. म्हणजे फिश जे आहेत तर ते गिल्सने श्वास घेतात किंवा रेस्पिरेशन करतात, पण हा लंगफिश फिश असूनसुद्धा लंग्सनी रेस्पिरेशन करतो, म्हणून त्याला लंगफिश म्हटलं जातं. ओके, मग याच्यावरून असं लक्षात येतं आहे की ॲम्फिबियन्स जे आहेत, ॲम्फिबियन्स म्हणजे काय की जे पाण्यामध्ये पण राहतात आणि लँडवरती पण राहतात, तर ॲम्फिबियन्स हे स्लोली फिशेसपासूनच इव्हॉल्व झालेले आहेत. आणि दिस एक्झाम्पल्स इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्ड फ्रॉम रेप्टाईल्स. म्हणजे मॅमल्स जे आहेत तर ते रेप्टाईल्सपासून इव्हॉल्व झालेले आहेत, ॲम्फिबियन्स जे आहेत तर ते फिशेसपासून इव्हॉल्व झालेले आहेत, असं आपल्याला या सगळ्या एक्झाम्पल्सपासून कळतं आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. Embryological evidences. Comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the picture shows that all embryos show extreme similarities during their initial stages and those similarity decreases gradually. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे जे सगळे वर्टेब्रेट्स आहेत, म्हणजे जे सगळे पाठीचा कणा असणारे ॲनिमल्स आहेत, मग फिश असो, सिलेंडर असो, टोर्टाईज असो, चिकन आहे, पिग आहे, काव आहे, रॅबिट आहे आणि मॅन आहे, सगळ्यांची जर आपण इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटची जर पाहिली, म्हणजे सुरुवातीला जेव्हा झायगोट कसं तयार होतं, वन सेल फ्रॉम म्हणजे जे जर्म सेल्स असतात मेल आणि फिमेल पॅरेंटपासून आलेले, त्यांचं जेव्हा युनाईट होतात तेव्हा त्यापासून एक झायगोट तयार होतं. झायगोट म्हणजे एक सिंगल सेल असतं. जेव्हा झायगोट डिव्हिजन होतं, झायगोटचं रिपीटेड डिव्हिजन होतं, तेव्हा त्यापासून एक एम्ब्रिओ तयार होतो आणि त्या एम्ब्रिओची ग्रोथ होत असते. मग जेव्हा फर्स्ट स्टेज असते ग्रोथची, तर त्याच्यामध्ये सगळे जर आपण पाहिले तर सगळे एम्ब्रिओज ऑलमोस्ट सेम आहेत. ओके, काही थोडेसे बदल आहेत बट ऑलमोस्ट सगळे सेम आहेत. दुसऱ्या स्टेजमध्ये ही सिमिलॅरिटी थोडीशी कमी झाली, हे थोडेसे लांब झालेले आहेत, तर हे थोडेसे अजून
काय म्हणतात त्याला गोलसारखे झालेले आहेत. ओके, तर ही जी सिमिलॅरिटी आहे तर ती फर्स्ट स्टेजपेक्षा सेकंड स्टेजमध्ये कमी झाली आहे. थर्ड स्टेजमध्ये जेव्हा ते फुल्ली डेव्हलप होतात म्हणजे थोडेसे राहिले डेव्हलप व्हायचे पण डेव्हलप्ड आहेत, तर त्याच्यामध्ये मात्र अजूनच खूप डिक्रीज झालेली आहे सिमिलॅरिटी. काहींमध्ये सिमिलॅरिटी पाहायला मिळते, बाकीच्यांमधली सिमिलॅरिटी पुन्हा डिक्रीज झालेली आहे. तर मग हे जे आहे की इनिशियल स्टेजवरती त्याचे सिमिलॅरिटी दाखवत आहेत एम्ब्रिओज, तर याच्यावरून असंच आपण सांगू शकतो की हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांचे जे एन्सिस्टर्स आहेत तर ते कॉमन आहेत. ओके, सो नाव यू कॅन टेक ब्रेक किंवा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. नेक्स्ट आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, म्हणजेच डार्विनची थिअरी काय आहे नॅचरल सिलेक्शनची ती आपण यामध्ये बघणार आहोत. चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इनन्युमरेबल स्पेसिमन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. चार्ल्स डार्विन यांनी प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सॅम्पल्स कलेक्ट केले होते अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन्स ऑफ दो स्पेसिमन्स, आणि या सगळ्या स्पेसिमेंट्सचं ऑब्झर्वेशननुसार ही पब्लिश द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, आणि त्यांनी नॅचरल सिलेक्शनची एक थिअरी मांडली होती विच प्रिचेस द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. त्याच्यामधून आपल्याला काय कळतं, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश्ड अ बुक टायटल्ड ओरिजिन ऑफ स्पीशीज, आणि यासाठी डार्विनने एक बुक पब्लिश केली होती जे की आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज. वाईल एक्सप्लेनिंग द कॉन्सेप्ट, ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली, म्हणजेच ही कॉन्सेप्ट जी आहे ओरिजिन ऑफ स्पीशीज किंवा सर्वायवल ऑफ फिटेस्ट, ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना डार्विन काय म्हणतात की ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर ते खूप फास्टली म्हणजे खूप दीर्घ कालावधीपासून रिप्रोडक्शन करत आहेत, खूप फास्ट रिप्रोडक्शन करीत आहेत, आणि ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पेट विथ इच अदर इन लाईफ क्रिएटिंग मॅनर, आणि सगळे ऑर्गॅनिझम्स एक दुसऱ्याशी कॉम्पिटिशन करू शकतात फॉर द फूड, मेट, लिव्हिंग काय म्हणतो त्याला शेल्टरसाठी वगैरे कॉम्पिटिशन करू शकतात. आणि इन दिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम्स सस्टेन विच शो द मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन, आणि या कॉम्पिटिशनमध्ये फक्त तेच ऑर्गॅनिझम जगू शकतात की जे या युद्धामध्ये किंवा या सगळ्या लिव्हिंग ह्याच्यामध्ये स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन्स घडवून आणतील आणि जगण्यासाठी म्हणजे मॉडिफिकेशन करून आणतील, तर तेच फक्त ऑर्गॅनिझम जगू शकतात किंवा टिकू शकतात. However, besides this, natural selection also plays important role because nature selects only those organisms which are fit to live and the rest get perish. म्हणजे याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन एक खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे, कारण ते फक्त तेच ऑर्गॅनिझम सिलेक्ट करत आहे की जे ऑर्गॅनिझम्स नेचरमध्ये राहण्यासाठी सक्षम आहेत, तेच ऑर्गॅनिझम्स फक्त नॅचरल सिलेक्शनची थिअरी सिलेक्ट करते. ओके, आणि जे उरलेले आहेत तर ते पेरिश म्हणजे काय, ते नष्ट व्हावेत. ओके, म्हणजे नष्ट होतात. Sustaining and selecting organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific characters. Sustaining म्हणजे टिकवून ठेवणं, हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते रिप्रोडक्शन करतात, टिकलेले म्हणजे काय राहिलेले जे ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते रिप्रोडक्शन करतात आणि देअरबाय त्यांच्यापासून नवीन स्पीशीज तयार होत असतात. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर लॉंग ड्युरेशन, आणि डार्विन यांची ही जी थिअरी आहे तर ती खूप जास्त कालावधीसाठी काय म्हणतात त्याला एक्सेप्ट केली गेली होती म्हणजे स्वीकारली गेली होती. आणि नेक्स्ट आहे, परंतु तरीही काही ऑब्जेक्शन्स होते या थिअरी विरुद्धात. मग ते ऑब्जेक्शन्स काय होते ते आपण बघूया की नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. मग काहींचं असं म्हणणं होतं की फक्त नॅचरल सिलेक्शन हाच जो फॅक्टर आहे तर हाच फक्त इव्हॉल्युशनसाठी कारणीभूत नाही आहे. ओके, दुसरं आहे की डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स, आणि डार्विन यांनी कोणतंही युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशनबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रेट चेंजेस, आणि हळूहळू होणारे चेंजेस आणि एकदम फास्ट होणारे चेंजेस यापैकी कोणतंही एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. नेक्स्ट आहे इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दिस ऑब्जेक्शन्स, म्हणजे या सगळ्या ऑब्जेक्शनच्या व्यतिरिक्त डार्विनचं इव्हॉल्युशनमध्ये असणारं जे काही काम आहे तर ते एक माइलस्टोनप्रमाणे आहे. ओके, म्हणजे खूप चांगलं काम आहे. आता या ठिकाणी चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की द इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. हे जे चार्ल्स डार्विन आहेत यांनी हे एक बायोलॉजिस्ट होते आणि त्यांनी थिअरी ऑफ इव्हॉल्युशन सांगितलेली आहे. ही शो दॅट ऑल द स्पीशीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ड ओव्हर द पिरियड ऑफ 1000 ऑफ इयर्स फ्रॉम द कॉमन एन्सेस्टर. ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इव्हॉल्युशन. आणि त्यांनी हे पण सांगितलेलं होतं की त्यांनी मांडलेला जो प्रिन्सिपल आहे नॅचरल सिलेक्शनचा तर तोच इव्हॉल्युशन होण्यासाठी कारणीभूत आहे. बट देअर वर सम ऑब्जेक्शन्स रिगार्डिंग टू धिस. नेक्स्ट आहे लेमार्किझम. जेन बॅप्टिस्ट लेमार्क propose that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. म्हणजे जेन बॅप्टिस्ट लेमार्क हे एक सायंटिस्ट आहेत आणि त्यांनी
प्रपोज केलं होतं असं की जे पण मॉर्फोलॉजिकल चेंजेस आहेत ऑर्गॅनिझम्समध्ये तर ते इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, तर ते इव्हॉल्युशनसाठी कारणीभूत आहेत. आणि हे सगळे मॉर्फोलॉजिकल चेंजेस असणं किंवा नसणं यासाठी काय कारणीभूत आहेत, त्या ऑर्गॅनिझमचं लेझीनेस किंवा ॲक्टिवनेस. जर त्या ऑर्गॅनिझमनी स्पेसिफिक ऑर्गन जर वापरत राहिला तर तो ऑर्गन कधीच नष्ट होणार नाही, पण जर त्या ऑर्गॅनिझमनी स्पेसिफिक ऑर्गन जर वापरलाच नाही त्याच्या आळशीपणामुळे तर मग तो ऑर्गन नष्ट होणार आहे काही कालावधीनंतर किंवा काही जनरेशन्स नंतर. आणि यालाच काय म्हटलं जातं, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. ओके, या प्रिन्सिपलला यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स म्हटलं जातं. Further, he said that neck of giraffe has become too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generations. आणि फर्दर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की जिराफची मान खूप मोठी मोठी असते, लंबी लंबी मान होती उसकी, काहीतरी म्हणतात मानला, काय म्हणतात माहीत नाही मला. सो त्याची जी मोठी मोठी मान असते तर ती कशामुळे आहे, तर त्याला हॅबिट होती, त्याला एक सवय होती की ते म्हणजे जे आधीचे जनरेशन होते त्याच्यामध्ये की त्यांना लॉंग म्हणजे टॉल झाडावरचे पानं खायला खूप आवडायचं आणि म्हणून ते सारखं मान ओढून ती एक्सटेंड झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची मान खूप लांब आहे. नेक्स्ट आहे की आयरन स्मिथ. शोल्डर्स ऑफ द आयरन स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट्स. जे शोल्डर्स आहेत आयरन स्मिथ म्हणजे काय, जो लोखंडाच्यापासून वस्तू लोहार जो आहे तर लोहारचे जे शोल्डर्स आहेत तर ते खूप स्ट्रॉंग बनलेले आहेत. का तर सारखं हॅमरिंग करून ते खूप स्ट्रॉंग बनलेले आहेत. नेक्स्ट आहे विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच आणि इमू आणि ऑस्ट्रिच यांसारखे जे काही बर्ड्स आहेत त्यांचे जे विंग्स आहेत तर ते वीक झालेले आहेत. का तर ते लोक उडण्यासाठी त्या विंग्सचा वापरच करत नाहीत त्याच्यामुळे. नेक्स्ट आहेत लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वान आणि डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू living in water, and snakes have lost their legs by modification in their body for burrowing habit. आणि जे डक आहे किंवा जे पण स्वानसारखे ॲनिमल्स किंवा बर्ड्स आहेत तर ते त्यांच्या पायांचा वापरच करत नाही, त्याच्यामुळे त्यांचे पायाचं मॉडिफिकेशन असं झालेलं आहे की ते फक्त पाण्यामध्ये स्विमिंग करू शकतात. आणि स्नेक जे आहे त्या स्नेकचे पण पाय गेलेले आहेत, का तर त्याची हॅबिट सरपटण्याची आणि बरविंगची हॅबिट. तर या सगळ्या एक्झाम्पल्सपासून हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे एकतर त्यांच्या कॅरेक्टर्स गेलेले आहेत किंवा नवीन आलेले आहेत, यूज ऑर डिसयूज ऑफ कॅरेक्टर्स. आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे जेन बॅप्टिस्ट लेमार्कचं की हे कॅरेक्टर्स एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतात. सो ह्याला त्यांनी नाव दिलेलं आहे द थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर्स, किंवा याला साधं आणि छोटं आणि सिम्पलचं नाव आहे ते म्हणजे लेमार्किझम. ओके, सो लेमार्किझम म्हणजे काय तुम्हाला कळलं असेल. लेमार्किझमवरती पण काही ऑब्जेक्शन्स होते ते आता आपण बघणार आहोत. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी त्याआधी आपण जेन बॅप्टिस्ट लेमार्क यांची माहिती रीड करूया. लेमार्क प्रपोज दॅट द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गॅनिझम आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्हॉल्युशन. म्हणजे एकतर ते त्या ऑर्गनचा उपयोग करतायत का याच्यावरून इव्हॉल्युशन पुढे घडत जातं. जर नसेल उपयोग करत तर ते ऑर्गन नाहीसं होणार आणि जर उपयोग करत असतील तर ते ऑर्गन अजून डेव्हलप होत जाणार. धिस फ्रेंच naturalist proposed that each animal or plant undergoes some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation and such changes occur in next subsequent generations too. मग आता यांचं काय म्हणणं होतं की प्रत्येक लाईफस्पॅनमध्ये म्हणजे ज्याला की आपण प्रत्येक जीवनामध्ये म्हणूया किंवा प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येक जनरेशनमध्ये काहीतरी चेंजेस घडून येतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे जेन बॅप्टिस्ट लेमार्क यांचं की हे जे चेंजेस आहेत तर ते पुढच्या जनरेशनला पण पासआउट होतात म्हणजे ट्रान्सफर होतात. ओके, असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता हे जे चेंजेस आहेत हे ॲक्वायर चेंजेस आहेत म्हणजे ॲक्वायर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि हे पुढच्या जनरेशनला पासआउट होतीलच असं काही कंपल्सरी नाही आहे. हे त्याच्यावरती एक ऑब्जेक्शन होतं. सो ते ऑब्जेक्शन आता आपण रीड करूया. थोडासा ब्राईटनेसचा प्रॉब्लेम होता, मी सॉल्व केला. ओके, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज at all was widely accepted, but transform of those characters from generation to generation was rejected. म्हणजे काय होतं की एखाद्या ऑर्गॅनिझमच्या ॲक्टिव्हिटीमुळे त्या किंवा लेझीनेसमुळे त्या ऑर्गनचा ऱ्हास होणं किंवा तो ऑर्गन वापरातच नाही आहे त्याच्यामुळे त्याचा ऱ्हास होणं हे सगळं एक्सेप्ट केलं गेलं. परंतु हे जे ह्रास झालेले ऑर्गन्स आहेत किंवा हे जे डेव्हलप झालेले ऑर्गन्स आहेत ते पुढच्या पिढीला एक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणून ट्रान्सफॉर्म होतात हे मात्र रिजेक्ट करण्यात आलं. कारण सपोज की असं काहीतरी चेंजेस आपल्यामध्ये झाले आणि ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये होतीलच. जेनेटिक चेंजेस नाही, एक्वायर चेंजेस किंवा एक्वायर कॅरेक्टर्स तर ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये दिसून येतीलच असं काही दरवेळी होत नाही. ते जर खूप जनरेशन्समध्ये झालं तर ते कदाचित पुढे दिसू शकतं, परंतु लगेच एका पिढीचं दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्सफर होईलच असं काही कंपल्सरी नाही आहे. सो त्याच्यामुळे ही जी थिअरी होती तर ती रिजेक्ट करण्यात आली. त्यानंतर नेक्स्ट आहे
because it had been verified many times that modifications brought in us are not transferred to next generation and thereby Lamarck's theory was disapproved. कारण आता कोणती पण थिअरी जेव्हा मांडली जाते तेव्हा ती काय लगेच एका एक्सपेरिमेंटनी मांडली जात नाही, तर त्यासाठी खूप सारे एक्सपेरिमेंट्स करावे लागतात, खूप सारे सॅम्पल्स घ्यावे लागतात आणि मग त्याच्यावरती आधारित ते काहीतरी एक निष्कर्ष काढतात. मग प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी ही थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा ही थिअरी जेव्हा खूप वेळा व्हेरीफाय केली गेली तेव्हा असं कळलं की प्रत्येक जनरेशनमध्ये जे काही एक्वायर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते पुढील जनरेशनमध्ये दिसतीलच असं नाही आहे. आणि त्याच्यामुळे ही जी लेमार्कची थिअरी होती तर ती डिसअप्रूव्ह करण्यात आली, म्हणजेच अस्वीकार केला थिअरीचा. नेक्स्ट आहे द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफॉर्म द कॅरेक्टर्स विच इट हॅज एक्वायर्ड. म्हणजेच जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत तर ते तेच कॅरेक्टर ट्रान्सफॉर्म करू शकतात की जे त्यांनी एक्वायर केलेलं आहे टू द नेक्स्ट जनरेशन. आणि ही जी थिअरी लेमार्क यांनी मांडलेली होती त्याला ॲन्सेस्टरी ऑफ एक्वायर कॅरेक्टर्स असं म्हटलं जातं, बट धिस वॉज डिसअप्रूव्ड. कारण जेनेटिक कॅरेक्टर्स ट्रान्सफॉर्म होतात, एक्वायर कॅरेक्टर्स प्रत्येक वेळी ट्रान्सफॉर्म होत नाहीत, त्याच्यामुळे ही थिअरी डिसअप्रूव्ह झाली होती. नेक्स्ट आहे स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजे काय बघूया आता आपण. छोटासा छानसा क्यूटचा टॉपिक आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. नवीन नवीन स्पीशीज तयार होणं किंवा नवीन नवीन प्लांट्स तयार होणं हे कशाचा इफेक्ट आहे, कशामुळे होतं, हे इव्हॉल्युशनमुळे. सपोज की एखादा प्लांट आहे, त्या प्लांटच्या लिव्जवरती वेनेशन आहेत, म्हणजे काय ते जे असतात ना छोटे छोटे रेषा त्याला आपण वेनेशन म्हणतो. सो एक प्लांट आहे याच्यावरती छान असे वेनेशन आहेत आणि काही कारणास्तव काय झालं याचं जे वेनेशन प्रोड्यूस करण्याचं जे पण काही असेल तर ते पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर नाही झालं तर ते काय होणार, ते म्हणजे असे काही लिव्ज नसतात बिना वेनेशनचे, पण जस्ट आपण एक एक्झाम्पल घेतोय तर ते लिव्ज काय होणार बिना वेनेशनचे तयार होणार, म्हणजे त्याच्यावरती वेनेशन नसणार, म्हणजे एकदम प्लेन लिव्ज तयार होणार असं नसतं. हां, मी जस्ट एक्झाम्पल सांगते. तर मग काय होणार आहे की याच्यामधलं जे मेन वेनेशन तयार करण्याचं कॅरेक्टरिस्टिक होतं तर ते याच्यामध्ये गेलंच नाही, त्याच्यामुळे हे विदाऊट वेनेशन तयार झालं. मग याच्या पुढची जनरेशन पण विदाऊट वेनेशन तयार होणार, म्हणजे काय होते की या ठिकाणी एक वेगळी स्पीशीज तयार झाली आणि या ठिकाणी एक वेगळी स्पीशीज झाली. ओके, सो हे हलकं फुलकं एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी होतं. Species is the group of organism that can produce fertile individuals through natural reproduction. स्पीशीज म्हणजे काय, अशा ऑर्गॅनिझमचं ग्रुप की जे फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स रिप्रोड्यूस करू शकतात बाय दी प्रोसेस ऑफ नॅचरल रिप्रोडक्शन. म्हणजे नॅचरली रिप्रोडक्शन करून जे नवीन नवीन इंडिव्हिज्युअल्स रिप्रोड्यूस करतात तर त्यांच्या त्या ग्रुपला आपण स्पीशीज म्हणतो. इच स्पीशीज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. प्रत्येक स्पीशीजचं जिओग्राफिकल कंडिशन ठरलेलं आहे. आता जसं की आपण पाहतो की ज्या ठिकाणी थंड एकदम पोलार रिजन वगैरे आहे तर पोलार रिजनमध्ये पोलार बियर असेल किंवा पोलार टायगर, ज्याला की आपण व्हाईट कलरचं टायगर असतं ना तर ते फक्त पोलार रिजनमधले आहेत. त्यांना जर आपण इकडच्या रखरखीत वाळवंटामध्ये वगैरे आणून ठेवलं तर ते जगतील का, नाही. म्हणजे त्यांना स्पेसिफिक कंडिशन ठरलेली आहे की ते फक्त शीतळ प्रदेशामध्ये जगू शकतात. आता या वाळवंटामधला उंट आहे, त्या उंटाला जर आपण बर्फाळ प्रदेशामध्ये नेऊन ठेवलं तर त्याला सर्वाईव्ह करता येईल का, नाही करता येणार. कारण प्रत्येक स्पीशीज कुठे राहणार त्याचं जिओग्राफिकल कंडिशन ठरलेली आहे, त्याच्यानुसार त्याची बॉडी अडॅप्ट झालेली असते आणि तो त्याच कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतो. देअर फूड, हॅबिटेट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. प्रत्येक ऑर्गॅनिझमचं फूड वेगळं असतं. आता टायगर काय खातो, टायगर इज कार्निव्हरस ॲनिमल, म्हणजे टायगर दुसऱ्या ॲनिमल्सचं मांस वगैरे खातो. त्यात जर आपण डिअर बघितलं तर डिअर दुसऱ्या प्राण्यांचं मांस वगैरे खात नाही, ते काय खातं, ग्रास वगैरे खातं. म्हणजे प्रत्येक ॲनिमलचं फूड वेगळं असतं, प्रत्येक ॲनिमलचं हॅबिटेट वेगळं असतं. जसं की आपण पाहिलं की काही ॲनिमल्सला केव्हमध्ये राहायला आवडतं, त्यात जर आपण काय त्याचं नाव काव किंवा बफेलो वगैरे घेतला तर त्यांना आपण केवमध्ये ठेवू का, नाही. तर त्यांचं स्पेशली शेड असतं, त्या शेडमध्येच आपण त्यांना ठेवणार. तर प्रत्येकाचं हॅबिट वेगळं असतं, प्रत्येकाचं रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी वेगळी आहे, रिप्रोडक्शन करण्याची क्षमता वेगळी आहे, रिप्रोडक्शनचा पिरियड वेगळा आहे. सो प्रत्येक ॲनिमलसाठी, प्रत्येक स्पीशीजसाठी या काही कंडिशन्स लागू होतात की प्रत्येकाचं फूड वगैरे सगळं काही वेगवेगळं असतं. सो हावेवर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीशीज फ्रॉम अर्लियर वन. पण जर एखाद्या स्पीशीजमध्ये काहीतरी जेनेटिक व्हेरिएशन आलं तर त्यामुळे नवीन स्पीशीज तयार होते. बिसाइड्स जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. आणि यासाठी जिओग्राफिकल चेंजेस पण रिस्पॉन्सिबल आहेत, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस पण रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, रिप्रोडक्टिव्ह चेंजेस म्हणजे काय, काहीतरी जीन्समध्ये बदल झाला तर ते. आणि जिओग्राफिकल म्हणजे काय, जिओग्राफिकल आयसोलेशन होतं. म्हणजे सपोज की या ठिकाणी 2 प्रदेश आहेत आणि सपोज इकडे वाळवंट आहे आणि इकडे थोडंसं मध्यम प्रदेश आहे. आता या वाळवंटामध्ये आहे उंट. ओके, आता उंटाचे काय झाले, खूप छोटी छोटी पिल्लं होती आणि ती काहीतरी कारणास्तव वेगळे ट्रान्सफर झाली, म्हणजे पूर्ण
पूर्ण कसं म्हणतो आपण त्याला प्रदेश म्हणजे जास्त समशीतोष्ण, जास्त उष्ण पण नाही आणि जास्त शीत पण नाही, तर या प्रदेशामध्ये ट्रान्सफॉर्म झाली. मग आता ती लहान असल्यापासून या प्रदेशामध्ये ट्रान्सफर झाली म्हणजे त्यांना आता या प्रदेशाची जुळवून घेणारं स्वतःचं शरीर तयार करावं लागणार. मग ते या प्रदेशाची जुळवून घेणारे होतात. ओके, म्हणजे 2 स्पीशीज तयार झाले, एक तर पूर्ण वाळवंटामध्ये राहणारे आणि एक तर समशीतोष्ण प्रदेशामध्ये राहणारे. ओके, सो 2 तयार झाले ना. कशामुळे झालं? जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे. तर अशाच पद्धतीने जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे स्पीशीज तयार होत असतात. सिमिलरली जिओग्राफिकल और रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेसिएशन. ओके, स्पेसिएशन म्हणजे काय? स्प्लिटिंग ऑफ स्पीशीज, म्हणजे 2 स्पीशीज स्प्लिट होणं, पण त्यांचं ॲन्सिस्टर एक असणं, त्यांचं पूर्वज एक असणं, फक्त 2 स्पीशीज सेपरेट होणं. ओके, काहीतरी जेनेटिक व्हेरिएशनमुळे किंवा रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमुळे, जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे. नेक्स्ट आहे शेवटचा टॉपिक, ह्युमन इव्हॉल्युशन. The biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organism due to evolution. आताच आपण पाहिलं सुरुवातीला की इव्हॉल्युशन होत गेलं, एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा एवढा मोठा ह्युमन बिंग तयार झाला, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झालं. मग सुरुवातीला काय होतं? फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होता आणि त्याच्यापासून आता ह्युमन बिंग तयार झालेला आहे. कशामुळे झालं? इव्हॉल्युशनमुळे. In this evolution, origin of human evolution can be shown as per the picture given below. मग आता ह्युमन कसं तयार झालं तर त्या पिक्चरमधून या कालरेषेतून तुम्हाला पाहायला मिळत असेल. याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. वेट. सो लास्ट डायनासोर डिसअपियर्ड अप्रॉक्सिमेटली 7 crore years ago. जे काही एव्हिडन्सेस मिळालेले आहेत, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस असतील किंवा इतर जे काय एव्हिडन्सेस मिळालेले आहेत त्यावरून असं बिलीव्ह केलं जातं की 7 crore years म्हणजे 7 करोड वर्षांपूर्वी लास्ट डायनासोर म्हणजे डायनासोर डिसअपियर झाले होते, नामाशेष झाले होते. ॲट दॅट टाईम त्यावेळेस मंकी लाईक ॲनिमल आर सेड टू बी इव्हॉल्ड फ्रॉम सेम ॲन्सिस्टर हू वर मोर ऑर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेम्युर्स. आणि त्यावेळेस काही मंकी लाईक ॲनिमल म्हणजे माकडासारखे दिसणारे ॲनिमल्स डेव्हलप झाले की त्यांचे ॲन्सिस्टर काय होते? सेम होते आणि सेम ॲन्सिस्टरपासून ते डेव्हलप झाले आणि जे ॲन्सिस्टर होते तर ते आत्ताचे जे मॉडर्न लेम्यूर आहेत त्यांच्याशी मिळते जुळते होते. ओके, म्हणजे थोडे दिसायला सारखे वगैरे होते. टेल ऑफ दीज मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट 4 crore years ago. आणि या मंकी लाईक ॲनिमल्सची जी टेल होती ती छोटीशी शेपटी होती तर ती 4 करोड वर्षापूर्वी डिसअपियर झाली असं म्हटलं जातं. कुठले होते? हे आफ्रिकामधले होते. दे डेव्हलप्ड ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन. ते हळूहळू डेव्हलप होत गेले. कोणतं पण ॲनिमल आहे हळूहळू डेव्हलप होत जाणार. मग त्यांच्यामध्ये कोणत्या डेव्हलपमेंट्स आल्या? त्यांचं ब्रेनची साईज वाढली, ब्रेन थोडं मोठं झालं, लार्ज झालं. देअर हँड्स वर ऑल्सो इम्प्रूव्ड. त्यांचे हात पण इम्प्रूव्ह झाले. म्हणजे काय की ते पूर्ण 4 पायावरती चालायचे आणि हळूहळू ते त्यांचं पाठीचा कणा स्ट्रेट व्हायला लागला, इरेक्ट व्हायला लागला. सो इरेक्ट पोर्शनमध्ये येत असताना त्यांचे हात वरती यायला लागले, म्हणजे हात आता दुसऱ्या कामांसाठी वापरू शकत होते ते. अँड थस एप लाईक ॲनिमल्स वर इव्हॉल्ड. आणि अशा पद्धतीने एप लाईक ॲनिमल्स, एप लाईक म्हणजे काय? म्हणजे मानव तयार व्हायच्या आधीची जी स्टेज होती त्याला आपण एप लाईक म्हणू शकतो. जसं की ते मानवासारखेच होते बट एवढंच की ते पूर्ण इरेक्ट नव्हते किंवा त्यांचं ब्रेन मानवांच्या ब्रेन एवढं लार्ज नव्हतं आणि सोबतच ते अजूनही इतक्या स्ट्रेट पोस्चरमध्ये वगैरे चालू शकत नव्हते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेन वाईल दीज एप लाईक ॲनिमल्स रीच टू द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट एशिया. आणि हे जे एप लाईक ॲनिमल्स होते तर ते साऊथ आणि नॉर्थ ईस्ट एशियामध्ये पोचले. तर ते त्यांना थोडी माहिती होतं की हे एशिया आहे की हे अंटार्क्टिका आहे की हे काय ते काय. फक्त त्यांना एवढंच माहिती होतं की जमिनीच्या तुकड्याने याच्यावर आपल्याला भ्रमण करायचं म्हणजे कुठेतरी जायचं आहे. तर ते अन्नाचा शोध घेत असो किंवा कशाचा तरी शोध घेत असो तर ते साऊथमध्ये नॉर्थ ईस्ट एशियामध्ये वगैरे पोहोचले. अँड फायनली इव्हॉल्ड इन टू गिबन अँड ऑर्गन अटन. आता या ठिकाणी हे जे ॲनिमल्स आहेत तर ते तुम्ही बघू शकता. या ठिकाणी जे एन्शियंट ॲनिमल्स आहेत म्हणजे लेमरसारखे जे की 7 crore years ago होते तर ते दाखवलेले आहेत. आणि त्या ठिकाणी ते कसे डेव्हलप होत गेले. आता इथे तुम्ही पाहिले याला टेल आहे, याला टेल नाही आहे म्हणजे 4 crore years ago टेल डिसअपियर झाली. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर हे खूप वाकलेले आहेत. हळूहळू त्यांच्या बॉडीमध्ये बदल होत गेला. त्यांच्या नखान त्यांच्या पायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांचे अंगठे वगैरे पाय वगैरे किती मोठे मोठे होते. आणि हा जर तुम्ही आत्ताचा माणूस पाहिला त्याचे पाय वगैरे सगळे छोटे छोटे आहेत म्हणजे आपल्यासारखे आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण तो बेंड होता, या ठिकाणी थोडा इरेक्ट व्हायला लागला आहे, या ठिकाणी अजून इरेक्ट, या ठिकाणी पूर्णतः इरेक्ट झालेला आहे. मग सगळे अंगाचे केस वगैरे जे पण असेल माकडासारखं तर ते सगळं निघून जायला लागलं आणि फायनली हा जो मानव आहे आत्ताचा तर तो इव्हॉल्व झाला. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका. काही एप लाईक ॲनिमल्स जे होते तर ते आफ्रिकामध्ये राहिले.
अँड फ्रॉम देम आणि त्यांच्यापासून गोरिला अँड चिंपांजी इव्हॉल्ड अबाउट 2.5 crore इयर्स ॲगो. आणि त्यांच्यापासून गोरिला आणि चिंपांजी तयार झाले 2.5 crore इयर्स ॲगो. तुम्ही गोरिला आणि चिंपांजी पाहिलं असेल, त्यांच्यामध्ये आणि माणसामध्ये स्नेहसंबंध असतो किंवा त्यांना बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे सगळ्या जरी नसल्या तरी बऱ्याचशा गोष्टी माणसांनी बोललेल्या किंवा हावभाव वगैरे त्यांना कळतात. तर तुम्ही कुठली तरी मूवीजमध्ये वगैरे बघितलं असेल, सध्या मला नावं नाही आठवत आहेत मूवीजची, बट तुम्ही सर्च करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन ऑफ सम ऑफ द 2 crore इयर्स ओल्ड स्पीशीज ऑफ एप्स सीम्स टू बी ऑकर्ड इन डिफरंट वेज. म्हणजे काय की 2 crore वर्षापूर्वी 2 crore इयर्स ॲगो हे जे एप्स लाईक ॲनिमल्स होते तर ते डिफरंट वेजनी इव्हॉल्व होत गेले आणि इव्हॉल्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेले. तर त्यांचे हात जे होते तर ते खाण्यासाठी वगैरे वापरू लागले. ओके, किंवा इतर कामांसाठी वगैरे वापरू लागले. मग हाताने अवजार मारणं असो किंवा शिकार करणं असो, या सगळ्या गोष्टी त्यांना कळू लागल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. आणि हे जे एप्स होते म्हणजे एप लाईक ॲनिमल्स जे होते तर ते आधी म्हणजे याच्या आधी ते फॉरेस्टमध्ये राहायचे. फॉरेस्टमध्ये त्यांना झाडावरती वगैरे राहत असतील किंवा त्यांना त्या ठिकाणी कंदमुळं किंवा प्राणी वगैरे शिकार करून खायला मिळत असतील म्हणून ते फॉरेस्टमध्ये राहायचे. पण काही कालावधीनंतर काय झालं की एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळे फॉरेस्टमध्ये काहीच शिल्लक नव्हतं आता, त्याच्यामुळे ते जमिनीवर राहू लागले. सो देअर लंबर बोन्स म्हणजे त्यांचं जे बॅकबोन आहे तर ते डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इन इरेक्ट पोश्चर इन ग्रासलँड अँड दिअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. आणि मग हळूहळू ते स्ट्रेट पोश्चरमध्ये उभं राहायला लागले आणि त्यांचे हात आता रिकामे झाले आणि ते आपले हात कोणत्याही कामासाठी कधी पण वापरू शकत होते. दिस फर्स्ट ह्युमन लाईक ॲनिमल विथ इरेक्ट पोश्चर विच वर युझिंग देअर हँड्स हॅव इव्हॉल्ड अबाउट 2 crore इयर्स ॲगो. आणि 2 crore इयर्स ॲगो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 2 crore इयर्स ॲगो तुम्हाला या ठिकाणी एक स्किल्ड ह्युमन पाहायला मिळतो आहे. तर ते आपलं हात इतर कामांसाठी वापरू शकत होते. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस. रामापिथिकस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्युमन लाईक ॲनिमल आहे हा. ओके, रामापिथिकस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ईस्ट आफ्रिकामधला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आफ्टरवर्ड्स द एप ग्रोन अप इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट अँड थस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड अबाउट 40 lakh इयर्स ॲगो. आणि हळूहळू हे जे एप होते तर ते त्यांची डेव्हलपमेंट होत गेली, ग्रोथ होत गेली आणि ते अजून म्हणजे अजून इंटेलिजंट बनले आणि त्याच्यामुळे साऊथ आफ्रिकामधले जे ॲनिमल्स होते तर ते हळूहळू डेव्हलप होत गेले अबाउट 40 lakh इयर्स ॲगो. नेक्स्ट आहे द मॉर्फोलॉजी ऑफ दीज ह्युमन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू बी द मेंबर ऑफ द जिनस होमो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना किंगडम वगैरे असतात तर त्याच्यामध्ये किंगडम असतं, फायलम असतं, क्लास असतं, ऑर्डर असतं, त्याच्यानंतर जिनस असतं, त्याच्यानंतर स्पीशीज असतं. तर त्याच्यामध्ये जिनस आहे होमो. अबाउट 20 lakh इयर्स ॲगो अँड थस स्किल्ड ह्युमन डेव्हलप्ड. म्हणजे काय की या लोकांची जी मॉर्फोलॉजी होती, मॉर्फोलॉजी म्हणजे काय ॲपिअरन्स. ओके, सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ब्रेनची डेव्हलपमेंट कशी होत गेली. सो ॲपिअरन्स जे होतं या लोकांचं तर ते ह्युमनसारखं व्हायला लागलं आणि जिनस म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये प्रजाती म्हणतो. सो प्रजाती होमोजिनस. ओके, जिनस होमोजिनसचा अर्थ वेगळा होतो, जिनस होमो लक्षात ठेवा. अबाउट 20 lakh इयर्स ॲगो थस स्किल्ड ह्युमन डेव्हलप्ड. आता या ठिकाणी आपण पुन्हा त्या टाईमलाईनवरती जाऊया. सो हा जो आहे स्किल्ड ह्युमन 20 lakh इयर्स ॲगो तर हा डेव्हलप झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अबाउट 50 lakh इयर्स ॲगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोश्चर वॉज इव्हॉल्ड. इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ एशियन कॉन्टिनेंट. आणि 15 लाख वर्षांपूर्वी पूर्ण इरेक्ट पोश्चर जसं की आत्ता आपण आहोत तर त्या पद्धतीने ॲनिमल्स म्हणजे ह्युमन बींग्स डेव्हलप झाले आणि ते आता म्हणजे ते त्या काळामध्ये चायना, इंडोनेशिया यांसारख्या एशियामधल्या देशांमध्ये होते. नेक्स्ट आहे इव्हॉल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यूड इन द डायरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 lakh इयर्स अँड मेन वाईल इट डिस्कवर्ड द फायर. आणि हळूहळू त्यांचं ब्रेन पण डेव्हलप होत गेलं. या ठिकाणी तुम्ही ब्रेन डेव्हलपमेंट पाहू शकता. आणि ब्रेन डेव्हलप होत गेल्यानंतर हळूहळू त्यांना अग्नीचा शोध लागला. तुम्ही हे सगळं 5th स्टँडर्डला हिस्ट्रीमध्ये पाहिलं असेल. त्याचं नाव काहीतरी माणसाचं वाटचाल असं काहीतरी होतं त्या पुस्तकाचं नाव, तर त्याच्यामध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अग्नीचा शोध कसा लागला किंवा वॉटेवर जे पण डेव्हलपमेंट होत गेली होती ती सगळी. ब्रेन ऑफ 50,000 year old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as a member of the class wise man homo sapiens. म्हणजे
50,000 इयर ह्युमॅन बिंग जो होता तर त्याचा ब्रेन पूर्णतः म्हणजे एक वाईज मॅन म्हणजे एक काय म्हणतात त्याला सुज्ञ माणसाप्रमाणे डेव्हलप झालं होतं. निअँडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. निअँडरथल मॅन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे वाईज मॅनचं, म्हणजे सुज्ञ किंवा चांगलं काय आहे वाईट काय हे जाणू शकणाऱ्या माणसाचं. ओके. द क्रो मॅग्नॉन मॅन इव्हॉल्ड अबाउट 50,000 इयर्स ॲगो. आणि क्रो मॅग्नॉन नावाचं आहे, म्हणजे या प्रत्येक स्टेजला त्यांनी काही काही नावं दिलेली आहेत. सो त्यामधलं क्रो मॅग्नॉन जे आहे तर 50,000 इयर्स ॲगो डेव्हलप झालं होतं. अँड आफ्टरवर्ड्स दिस इव्हॉल्युशन हॅज बीन फास्टर दॅन अर्लियर. आतापर्यंतचं इव्हॉल्युशन थोडं स्लो होतं, की हळूहळू मग पहिल्यांदा शेपटी गेली, मग परत स्ट्रेट होऊ लागले वगैरे वगैरे, ब्रेन डेव्हलपमेंट झाली, तर हे खूप स्लो होतं. पण याच्यानंतर मात्र 50,000 इयर्सच्या पुढे जसं जसं इव्हॉल्युशन होत गेलं तर ते खूप फास्ट होत गेलं. ओके. नेक्स्ट आहे अबाउट 10,000 इयर्स ॲगो, म्हणजे 10,000 वर्षांपूर्वी वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. म्हणजे 10,000 इयर्स ॲगो ॲग्रिकल्चर करायला सुरुवात झाली होती. इट स्टार्टेड टू रेअर द केटल हट्स अँड एस्टॅब्लिश द सिटीज. त्यांनी पशुपालन करायला सुरुवात केली होती, त्यांनी नगर वसाहत वगैरे एस्टॅब्लिश केलं होतं, गाव वगैरे एस्टॅब्लिश केलं होतं. कल्चरल डेव्हलपमेंट टूक प्लेस, म्हणजे सांस्कृतिक डेव्हलपमेंट होत होती, संस्कृतीची डेव्हलपमेंट होत होती. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 इयर्स ॲगो. आणि लिहिण्याची कला अवगत केली मानवाने 5,000 वर्षांपूर्वी. अँड थस द हिस्ट्री हॅज बीन स्टार्टेड. आणि तेव्हापासून हिस्ट्री सुरू झालेली आहे. मॉडर्न सायन्सेस एमर्ज्ड अबाउट 400 इयर्स ॲगो. आणि जे मॉडर्न सायन्स आहे म्हणजे जे आधुनिक विज्ञान आहे तर त्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली 400 वर्षांपूर्वी. आपण हे सगळं हिस्ट्रीमध्ये पाहतच आहोत. अँड इंडस्ट्रियल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश अबाउट 200 इयर्स ॲगो. 400 आणि 200 400 इयर्स ॲगो सायन्समध्ये डेव्हलपमेंट झाली. 200 इयर्स ॲगो सगळ्या औद्योगिकरणामध्ये डेव्हलपमेंट झाली. आणि नाव वी हॅव रिच्ड ॲट धिस स्टेज अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ रूट ऑफ ह्युमॅन ॲन्सेस्ट्री. आणि आत्ता आपण या स्थितीवरती आहोत, या पोझिशनवरती आहोत, आणि अजूनही आपण माणसाचे पूर्वज किंवा पूर्व कसं होतं म्हणजे कसा काय माणूस तयार झाला याच्याबद्दल अजून आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहत आहोत. ओके. सो हा पूर्ण लेसन होता. या ठिकाणी आपला हा लेसन संपलेला आहे. यामध्ये आपण हेरिडिटी काय असतं, इव्हॉल्युशनचे एव्हिडन्सेस काय आहेत किंवा इव्हॉल्युशन काय आहे, ह्युमॅन इव्हॉल्युशन काय आहे, या सगळ्याबद्दल माहिती घेतलेली आहे. याचं जे स्वाध्याय आहे, एक्सरसाइज आहे, तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. ओके. सो फायनली आपला हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. आणि तुम्हाला जर असे वन शॉट व्हिडिओज हवे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी पुढच्या चॅप्टर्सचे पण असे वन शॉट व्हिडिओज अपलोड करेन. बाय बाय.